तर सगळ्यात महत्त्वाचं राज्यसेवेच्या पूर्व सिलेबसमध्ये आपल्याला आयोगाने सिलेबसमध्ये काय दिलंय, तर सिलेबसमध्ये आपल्याला एक लाईन मध्ये सिलेबस आहे आणि तो लाईन मग सगळ्यात महत्त्वाचं भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, त्यामुळे भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह हा आपला एका लाईन मध्ये काय सिलेबस आहे आणि या सिलेबस मध्ये आपल्याला नेमके कोणते मुद्दे करून जायला पाहिजे ते आज आपण ह्याच्यामध्ये बघूया. लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं पेपरचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे की 2 पेपर आहेत, GS1 आणि आपलं GS आणि CSAT. त्याच्यामध्ये GS1 मध्ये 7 विषय येतात, त्याच्यामध्ये आपला इतिहास एक आहे. एक क्वेश्चन 1 मार्काला असतो, 2 मार्काला असतो, असे 100 क्वेश्चन असतात. तर क्वेश्चन बनतात 100 क्वेश्चन मार्क 200. ठीक आहे, असं त्या स्ट्रक्चर बनतं. आणि मग त्याच्यामध्ये आपला हिस्ट्रीचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाचं 15 क्वेश्चन असतात. 15 क्वेश्चनचा विचार केला तर त्या 15 क्वेश्चन मध्ये आपल्याला एक क्वेश्चन 2 मार्काला, म्हणजे आपले मार्क झाले किती 30. 30 मार्काला आपल्याला काय करायचं आहे, इतिहास करून जायचं. लक्षात ठेवा. आणि मग 30 मार्काला जेव्हा आपण इतिहास करतो तेव्हा आपल्याला माहिती असायला पाहिजे मग त्या इतिहासामध्ये आपल्याला काय करून जायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस कोणता आहे, भारताचा इतिहास. म्हणजे सिलेबस मधल्याच गोष्टी आहेत त्या. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं भारताचा इतिहास आपल्याला सांगतंय. मग भारताचा इतिहास याच्यामध्ये भारताचा इतिहास आणि त्याला दुसरं नाव आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ, सोबत त्याला महाराष्ट्राच्या भारांशासह असा त्याचा उल्लेख आहे. लिहून घ्या तुमच्या तिथं. हाच आपला सिलेबस आहे पूर्वचा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 लक्षात ठेवा. भारताचा इतिहास, विशेषतः भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि मग त्याच्यामध्ये शब्द आहे महाराष्ट्राच्या भारांशासह. ठीक आहे, मग आता हे बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला भारताचा इतिहास हा सिलेबस आहे. मग त्याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत आहेत, त्या कोणत्या आहेत त्या माहित असायला पाहिजे. त्यामध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे येतात. भारताचा इतिहास म्हणलं की 3 महत्त्वाचे मुद्दे येतात. त्यातला पहिला मुद्दा प्राचीन भारताचा इतिहास, दुसरा मुद्दा मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आपला तिसरा मुद्दा आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास असं दिलं नाही, शब्द काय दिलाय, भारताचा इतिहास. मग भारताच्या इतिहासामध्ये 3 मुद्दे येतात. त्या 3 मुद्द्यामध्ये पहिलं प्राचीन भारत, दुसरं मध्ययुगीन भारत आणि तिसरं आधुनिक भारत. जेव्हा मग आधुनिक भारत येतं तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात 2 महत्त्वाचे मुद्दे ऍड होतात. कोणते, एक महाराष्ट्राचा इतिहास. कुठला मुद्दा ऍड होतो, महाराष्ट्राचा इतिहास. आणि आधुनिक भारत करतानाच मग तुम्हाला त्यात अजून एक मुद्दा आहे जो की आपल्याला करून जाणं गरजेचं असतं. तो मुद्दा म्हणजे समाज सुधारक. तो मुद्दा म्हणजे समाज सुधारक. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 5 पॉईंट आहेत, त्या 5 पॉईंटचा राज्यसेवा पूर्वसाठी अभ्यास करायचा आहे. ते 5 पॉईंट कोणते, प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि सोबत समाज सुधारक. ठीक आहे, तर हे 5 घटक आपल्याला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत आणि ह्याच्यावर प्रश्न असतात 15. एक क्वेश्चन 2 मार्काला, तर झाले आपले मार्क किती, 30 मार्क. ठीक आहे, त्यामुळे राज्यसेवा पूर्वचा अभ्यास करत असताना आपल्याला एवढं करून जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये मग पुढे शब्द दिला आयोगाने कुठला, भारतीय राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, तेव्हा भारतीय राष्ट्रीय चळवळ बघत असताना त्याच्यामध्ये कोणकोणत्या राष्ट्रीय चळवळी येतात तिथं लिहा. राष्ट्रीय चळवळीमध्ये पहिलं स्वदेशी चळवळ. राष्ट्रीय चळवळ म्हणलं स्वदेशी चळवळ. त्यानंतर दुसरं होम रूल चळवळ. त्यानंतर तिसरं असहकार चळवळ. 4 नंबर सविनय कायदेभंगाची चळवळ. आणि 5 नंबर छोडो भारत. राष्ट्रीय चळवळी म्हणले की 5 येतात. त्या सिलेबस मधला हर एक शब्द त्याचे आपल्याला फोड माहित असायला पाहिजे. त्याच्यामध्ये अंतर्भूत हिडन असलेले घटक कोणते आहेत हे पण माहित असायला पाहिजे. तर राष्ट्रीय चळवळीमध्ये स्वदेशी चळवळ, होम रूल चळवळ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ आणि छोडो भारत इथपर्यंतचा भाग. ठीक आहे, दुसरा शब्द आहे काय, महाराष्ट्राच्या भारांशासह. म्हणजे स्पेशल इतिहास करून जायचा आपल्याला. कुठला, महाराष्ट्राचा इतिहास. स्पेशल इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा. आता हे पण तुम्हाला वेगळं करायची गरज नाही, कारण का महाराष्ट्राचा इतिहास करत असताना तो रिलेट होतो कोणासोबत, आधुनिक सोबत. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही आधुनिक कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास येईल ते त्याला जोडून करायचं.
म्हणजे काय होतंय, आपला वेळ वाचतो, लक्षात ठेवा. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला. समजा आपण ब्रिटिश कालीन एज्युकेशन सिस्टीम बघितली. आता त्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये काय, आपल्याला इंग्रजांनी केलेले सगळे आयोग आणि समित्या वगैरे येतात. ते करत असतानाच तुम्हाला कुठली एज्युकेशन सिस्टीम माहिती पाहिजे, महाराष्ट्रातली. मग काय सोशल वर्कर आहे, त्यांनी काम केलं एज्युकेशन सिस्टीम मध्ये, ते त्यांच्या संस्था वगैरे, किंवा वेगवेगळ्या मिशनरी भारतात महाराष्ट्रात आल्या, त्यांनी केलेल्या शैक्षणिक शाळा वगैरे, तर त्या भाग सगळा ह्याच्यामध्ये येतो. जमीन सुधारणा बघितलं, सेम त्याच्यामध्ये तेच महाराष्ट्रात असलेली जमीन सुधारणा चळवळ. म्हणजे तुम्ही जेव्हा आधुनिक भारतामध्ये जमीन सुधारणा बघता का, तेव्हाच तुम्हाला भाग करायचा आहे कुठला, महाराष्ट्रातील. उदाहरणार्थ उठाव आपण बघतो, लक्षात ठेवा की सगळे इंग्रजांच्या विरोधात उठाव झाले. मग सगळे बघत असताना तुम्हाला संबंध आहे कुठल्या उठावाचा, महाराष्ट्रातील. म्हणजे जसं की कोळ्यांचे उठाव झाले, भिल्लांचे उठाव झाले, रामोश्यांचे उठाव झाले, हे जे सगळे उठाव आहेत का ते ह्याच्यामध्येच येतात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही उठाव टॉपिक करताय, तुम्हाला हे पण करता आलं पाहिजे. 1857चा उठाव आपण बघतो, 1857चा उठाव बघतानाच त्याचा एक भाग आहे कुठले उठाव, महाराष्ट्रातील. म्हणजे याचा अर्थ काय, आधुनिक भारत ज्या ज्या ठिकाणी येते का त्या ठिकाणी काय येतं, महाराष्ट्र. तो भाग एकत्रच करायचा. म्हणजे काय होतंय, आपला वेळ पण वाचतंय आणि कमी वेळेमध्ये आपल्याला सगळा टॉपिक पण कव्हर होतंय, लक्षात ठेवा. त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यामुळे आधुनिक भारतासोबत महाराष्ट्र येईल. आपल्या नोट्स पण तशाच आहेत, आधुनिक भारत आहे सोबत तिथंच महाराष्ट्र पण तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे कमी काळामध्ये आधुनिक भारत आणि महाराष्ट्र दोन्ही गोष्टीची काय होते, तयारी होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर सगळ्यात महत्वाचं प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक हे आपल्याला सांगताय. आणि सोबत मग महाराष्ट्राचा इतिहास तिथंच आहे. पण हे 3 घटक महत्वाचे आहेत, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता सिलेबस मध्ये तिथं उल्लेखच नाही कुठं प्राचीन आणि मध्ययुगीन. बरेचसे नवीन मुलं आहेत का, त्यांना माहिती होत नाही त्यात आहे का नाही. फक्त पोरांना माहित असते की काय इतिहास करून जायचा, आधुनिक. पण जेव्हा भारताचा इतिहास हा शब्द प्रयोग येतो का, तेव्हा त्याच्यामध्ये 2 गोष्टी येतात. कोणता, प्राचीन आणि मध्ययुगीन, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे ते पण भाग महत्वाचा आपल्याला दिसून येईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा, आता प्रश्न किती येतात, किती याला वेटेज आहे, लक्षात ठेवा. युपीसीचं वेगळं आहे आणि एमपीसीचं वेगळं आहे. आता युपीसीला जास्त वेटेज आहे कारण जास्त क्वेश्चन प्राचीन मध्ययुगीनवर येतात. तसं एमपीसीला एवढे क्वेश्चन येत नाहीत. सगळ्यात महत्वाचं 15 क्वेश्चन असतात, त्या 15 पैकी 4 ते 5 क्वेश्चन प्राचीन मध्ययुगीनवर जातात. किती क्वेश्चन जातात, 4 ते 5, लक्षात ठेवा. आणि हे ख्याचं प्रमाण उलट सगळ्यात जास्त प्रमाण नाही, हे प्रमाण कमी कमी होत जाताना दिसतं. म्हणजे का असा होता 2000 जवळपास 18च्या अगोदर, 17च्या अगोदर, की प्राचीन मध्ययुगीनवर 50% वेटेज राहिलेलं. 50% वेटेज म्हणजे काय, जर 15 क्वेश्चन येतात ना हिस्ट्रीमध्ये, तर त्यातले 8 ते 9 क्वेश्चन प्राचीन मध्ययुगीनवर यायचे. कधी यायचे, 2018-19च्या अगोदर. मग 2020 नंतर ते प्रमाण हळूहळू काय होताना दिसतं, कमी. त्यांचा भर सगळ्यात जास्त कशावर आहे, आधुनिक भारताचा इतिहास सोबत महाराष्ट्राचा इतिहास सोबत समाज सुधारक, हे 3 घटकावर जास्त क्वेश्चन येतात. या वर्षी सुद्धा आयोगाचे किती क्वेश्चन होते प्राचीन मध्ययुगीनवर, 5 क्वेश्चन होते, लक्षात ठेवा. आणि मग ते 5 क्वेश्चन जर बेसिक इन्फॉर्मेशन असेल ना आपल्याकडे, तरी ते क्वेश्चन आपल्याला सुटतात. एखादा क्वेश्चन अवघड आला तरी ह्याच्यामध्ये येतो, नाही ते एकदम साधे सिंपल क्वेश्चन असतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे 15 पैकी 4-5 क्वेश्चन साठी आहे. आणि बाकी 10 ते 11 क्वेश्चन आहेत का, हे 3 घटकावर येतात. कोणत्या, आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक. हे 3 घटकावर एवढे क्वेश्चन येतात, आधुनिक भारत, महाराष्ट्र आणि समाज सुधारक. ठीक आहे, त्यामुळे 4-5 क्वेश्चन साठी प्राचीन मध्ययुगीन, आणि बाकी मग सगळ्यात महत्वाचं सगळ्यात जास्त भर हा आधुनिक भारत, महाराष्ट्रावर राहतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग आता ह्यासाठी आपल्याला हे सगळं व्यवस्थित करून जाणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, सिलेबस तर तुम्हाला समजला की नेमकं आपल्याला करायचं आहे काय, तर आपल्याला प्राचीन करायचं आहे, आपल्याला मध्ययुगीन करायचं आहे, सोबत आपल्याला आधुनिक सुद्धा करायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये सगळ्यांचे तुम्हाला दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं ते स्ट्रक्चर आहे. मग आता ह्याच्यामध्ये आपण एक एक बघू की आपल्याला सिलेबस मध्ये कोणकोणते घटक आहेत, म्हणजे कुठले कुठले प्राचीन मध्ये करून जायचं. तर पहिला विषय आपला प्राचीन भारताचा इतिहास लिहा. प्राचीन भारत, प्राचीन भारतामध्ये कोणकोणते टॉपिक आहेत, तर हे सगळे टॉपिक आहेत प्राचीन भारतामध्ये. प्राचीन भारतामध्ये टॉपिक आहेत, पहिला अश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग. एकाखाली एक टॉपिक लिहून घ्या. प्राचीन भारत, प्राचीन भारतामध्ये अश्मयुग, त्यानंतर ताम्रपाषाण युग, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, जैन आणि बौद्ध 2 धर्म, महाजनपद, त्यानंतर मौर्य सत्ता, त्यानंतर विदेशी सत्ता, देशी आणि विदेशी सत्ता, त्यानंतर गुप्त साम्राज्य, त्यानंतर वर्धन साम्राज्य, आणि त्यानंतर हर्षवर्धनानंतरचा भारत.
अश्मयुग, ताम्रपाषाण युग, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, जैन व बौद्ध धर्म, महाजनपद, मौर्य सत्ता, विदेशी सत्ता, गुप्त साम्राज्य, वर्धन आणि हर्षवर्धन नंतरचा भारत. हर्षवर्धन नंतरच्या भारत कंसातले याचं प्रादेशिक सत्ता, प्रादेशिक लेवल असलेले साम्राज्य. कोणते टॉपिक येतात हे पण माहित असायला पाहिजे, परीक्षेला क्वेश्चन या टॉपिकवर राहतात. ठीक आहे, आता यातलं बघा बेस सांगतो फक्त तुम्हाला. अश्मयुग. आता अश्मयुग म्हणजे काय? सगळ्यात महत्वाचं माणसाचं असलेलं रानटी जीवन, तिथपासून त्याचा सुरू झालेला प्रवास. म्हणजे इतिहास म्हणजे काय? तर रानटी जीवनापासून सुसंस्कृत अवस्थेपर्यंत पोहोचलेला मानवाचा प्रवास म्हणजे इतिहास. ठीक आहे. अश्मयुगामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं माणसाची एकदम रानटी अवस्था दिसेल. पण या अश्मयुगाचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचा आपल्याला 3 कालखंडामधून त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्या 3 कालखंडावरच परीक्षेला आयोगाचा क्वेश्चन असतो. ठीक आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचा कुठला कालखंड? तर सगळ्यात महत्वाचं पुराश्मयुग पहिलं, त्यानंतर दुसरं मध्याश्मयुग आणि तिसरं नवाश्मयुग. किती कालखंड आहेत? 3 कालखंड आहेत, पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. आता मी तुम्हाला आयोगाचा प्रश्न सांगतो. कोणता प्रश्न होता? तर प्रश्न असा होता, सूक्ष्मास्त्र हे खालीलपैकी कुठल्या कालखंडाचं वैशिष्ट्य आहे? गेल्या वर्षीचा प्रश्न आयोगाचा. काय प्रश्न होता? सूक्ष्मास्त्र हा प्रश्न होता आयोगाचा. सूक्ष्मास्त्र हे खालीलपैकी कुठल्या कालखंडाचं वैशिष्ट्य आहे? पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग. मध्याश्मयुग. काय कुणाचं वैशिष्ट्य आहे? मध्याश्मयुगाचं वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे त्या कालखंडामध्ये हत्याराचा जो आकार होता का तो सूक्ष्म झाला, त्यातून शिकार करण्यासाठी त्याला लवकरात लवकर त्याची मदत होईल अशा हत्यारे तयार केले. दगडाचे पाते वगैरे काढून नाही का त्याच्यापासून हत्यारं तयार केलेली आपल्याला काळामध्ये दिसतील. एकदम साधा सोपा क्वेश्चन आहे. त्यात काय तुम्हाला जास्त एकदम एखादं ऑथरचं भारी पुस्तक वाचायला पाहिजे आणि तुम्हाला ते माहिती भेटेल असं काही नाही. तुम्ही 6वीचं 11वीचं स्टेट बोर्ड जरी वाचलं का त्यातून तुम्हाला ही माहिती भेटते, लक्षात ठेवा. आता अजून एक क्वेश्चन गेल्या वर्षीचा कोणता? मध्याश्मयुगामधलं भारतातील सगळ्यात मोठं खालीलपैकी ठिकाण कोणतं? काय प्रश्न विचारला होता गेल्या वर्षी परीक्षेला राज्यसेवेला? मध्याश्मयुगातलं सगळ्यात मोठं भारतातील ठिकाण कोणतं? एकदम साधा सोपा प्रश्न आहे, जे की तुम्हाला बेसिक स्टेट बोर्ड वाचून पण त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता येतं. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे बागोर. आणि बागोर कुठं आहे? राजस्थानमध्ये. हे आयोगाचे एमपीसीचे क्वेश्चन आहेत. एकदम साधे सोपे क्वेश्चन विचारतात. तुम्हाला फक्त बेस जरी माहित असला ना तरी तो प्रश्न सहज सोडवता येतात. पण हे क्वेश्चन युपीसीला येत नाहीत. युपीसीचे क्वेश्चन खूप वेगळे असतात. पण ठीक आहे, एमपीसीचे आपले क्वेश्चन एकदम साधे सोपे क्वेश्चन असतात. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असे क्वेश्चन येतात, त्या क्वेश्चनसाठी आपल्याला ही तयारी करायची आहे. ठीक आहे. त्यामुळे हे 2 क्वेश्चन तुम्हाला आयोगाचे दिसतील, लक्षात ठेवा. मग याचा अर्थ तुम्हाला प्रश्न विचारताना एक बेस तयार झाला तर आपल्याला लक्षात आलं ना नेमकं आयोगाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे, तर आपल्याला अभ्यास करतानाच स्ट्रॅटेजी ठरवता येते. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन 2च फॉर्मॅटवर येतात तुम्हाला. कोणत्या? जर तुम्हाला अश्मयुगावर आयोगाला क्वेश्चन विचारायचा असेल ना तर आयोग तुम्हाला 2च गोष्टीवर प्रश्न विचारणार. कोणत्या? एक तर त्या काळाचं वैशिष्ट्य सांगा. त्या काळाचं वैशिष्ट्य, सूक्ष्मास्त्र हे त्या काळाचं काय वैशिष्ट्य आहे, नाही का? आणि दुसरा मुद्दा ठिकाण सांगा आणि सोबत स्टेट. कुठल्या स्टेटमध्ये कोणतं ठिकाण आहे. बस या 2 मुद्द्याला धरून तुम्हाला अभ्यास करायचा आहे 3 कालखंडाचा. कोणत्या? पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. हे 3 कालखंड तुम्हाला 2 गोष्टीला धरून अभ्यास करायचे आहेत. एक वैशिष्ट्य आणि दुसरं ठिकाण. मग कुठल्या स्टेटमध्ये असं विचारतात, बागोर कुठल्या स्टेटमध्ये आहे? तर बागोर राजस्थानमध्ये. म्हणजे असे जे सगळे ठिकाण आहेत का ते ठिकाण आणि आपल्या भारतातले स्टेट याच्या जोड्या लावा असा परीक्षेला क्वेश्चन असतो, लक्षात ठेवा. एकदम साधे सोपे क्वेश्चन असतात. त्यामुळे वैशिष्ट्य आणि ठिकाणं याला धरून अभ्यास करायचा. कोणता? अश्मयुग. अश्म आणि युग सगळ्यात महत्वाचं, मानवानं दगडाचा जास्त वापर केला असा कालखंड म्हणजे आपण त्याला अश्मयुग असं म्हणतो, लक्षात ठेवा. त्याला प्रागैतिहासिक कालखंड असंही म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे प्रागैतिहासिक कालखंड मानवाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये बदल होत गेला. ठीक आहे. पुराश्मयुग एकदम रानटी अवस्था होती, त्याच्यानंतर बदल झाला, हत्यारामध्ये बदल झाला, ते सूक्ष्म नवाश्म आणि शेतीचा शोध लागला, लक्षात ठेवा. कुठं? नवाश्म.
मानवी जीवनामध्ये क्रांती कुठल्या काळात घडली असं पण तुम्हाला प्रश्न विचारतील. मग या 3 कालखंडापैकी कुठल्या कालखंडाला मानवी जीवनातील क्रांती म्हणलं जातं? तर मानवी जीवनातील क्रांती म्हणलं जातं कुठल्या कालखंडाला? नवाश्मयुग. कारण का? धातूचा शोध लागला, शेतीचा शोध लागला, माणूस स्थिर भटकंती असलेलं जीवन जे आहे का त्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली. शेतीच्या शोधातून ती स्थिरता आली, लक्षात ठेवा. म्हणून हा कालखंड मानवी जीवनामध्ये काय मानला जातो? क्रांतीचा कालखंड मानला जातो. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मग ह्या युगाच्या सगळ्यात शेवटी धातूचा शोध लागला म्हणून पुढची संस्कृती आली. कोणती? ताम्रपाषाण, ज्याच्यामध्ये धातू सगळ्यात जास्त वापरला गेला. कोणता? ताम्र. ताम्र म्हणजे काय? तांबे. ह्यालाच युरोपमध्ये ब्रॉन्झ युग म्हणतात, लक्षात ठेवा. त्यालाच युरोपमध्ये काय म्हणतात? ब्रॉन्झ युग असं म्हणतात. त्यामुळे नवाश्म युगाचा कालखंड हा मानवी जीवनातला क्रांतीचा कालखंड मानला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे या 3 गोष्टीचा अभ्यास करायचा, 2 मुद्द्याला धरून वैशिष्ट्य आणि ठिकाणं आपलं काम होतं. ठीक आहे. आपल्याला त्याच्यावरच प्रश्न येतात, एकदम साधे सोपे क्वेश्चन असतात. ठीक आहे. आपला दुसरा कालखंड कोणता? ताम्रपाषाण. लिहा, ताम्रपाषाण संस्कृती. ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये काय आहे तर मानवी जीवनातला सगळ्यात आपलं धातूचा शोध लागलाय आणि त्याच्यानुसार मग ही संस्कृती पुढे अस्तित्वात आली. पण ही ताम्रपाषाण संस्कृती आहे का, ही तुम्हाला आपल्या भारतामध्ये एकत्र कुठं दिसणार नाही. ही संस्कृती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसल. म्हणजे भारतामध्ये तुटक स्वरूपामध्ये असलेली संस्कृती आहे. कोणती? ताम्रपाषाण. मग ह्याच्यामध्ये भरपूर सगळ्या संस्कृती आहेत. कोणतं? तर तुम्हाला अड संस्कृती आहे, त्यानंतर तुम्हाला कायता संस्कृती आहे, त्यानंतर तुम्हाला जोधपूरची संस्कृती आहे, त्यानंतर तुम्हाला माळवा संस्कृती आहे, त्यानंतर जोरवे संस्कृती आहे, त्यानंतर सावळदा संस्कृती आहे. अशा वेगवेगळ्या संस्कृती आहेत या काळामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे या सगळ्या संस्कृती जिथं येतात तो काळ कोणता आहे? ताम्रपाषाण. म्हणजे तुम्हाला एक संस्कृती दिसणार नाही, असं वेगवेगळ्या संस्कृती या काळामध्ये दिसतील. म्हणजे ताम्रपाषाण संस्कृती तुम्हाला भारतात कुठल्या स्वरूपात आढळते? तुटक, लक्षात ठेवा. एका ठिकाणी नाही येते. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाच्या सगळ्या संस्कृतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर सौराष्ट्रामध्ये रंगपूर असलेली संस्कृती आहे, रंगपूर संस्कृती म्हणतात त्याला. ठीक आहे. लिहा तिथं त्या इतर संस्कृत्या. अहड संस्कृती आहे, कायता संस्कृती आहे, जोधपुरा गणेश्वर जोधपुरा संस्कृती आहे, त्यानंतर माळवा आहे, त्यानंतर जोरवे आहे, त्यानंतर सावळदा आहे, त्यानंतर रंगपूर आहे. अशा वेगवेगळे आहेत. बऱ्याचशा ठिकाणी आपल्या भारताचा जो वायव्य भाग आहे का त्या भागामध्ये तुम्हाला याचा विस्तार दिसेल. आणि मग परीक्षेला प्रश्न असतो काय? प्रश्न परीक्षेला काय असतो? ह्या ज्या संस्कृती आहेत का या संस्कृतीमधले ठिकाणं सांगा. या संस्कृतीमधले काय सांगा? ठिकाणं सांगा. आणि दुसरा प्रश्न कोणता असतो? या संस्कृतीमधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य सांगा, किंवा ती संस्कृती कुठल्या स्टेट मध्ये आहे, स्टेट सांगा. असे प्रश्न विचारतात. ताम्रपाषाण एक दर क्वेश्चन असतो आणि परीक्षेला क्वेश्चन आलेले पण आहेत. जोरवे सावळदा या संस्कृती तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात दिसतील, लक्षात ठेवा. जोरवे नगरमध्ये आहे, सावळदा नाशिकमध्ये, आपल्या ह्याच्यात धुळ्यामध्ये. अहड, कायता, गणेश, जोधपुरा, माळवा, रंगपूर अशा बरेचशा आहेत, भरपूर आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 मुद्द्याला धरून प्रश्न असतात. ठिकाणं सांगा, वैशिष्ट्य सांगा आणि स्टेट सांगा. आणि आपल्या भारतामध्ये ती एकत्र भेटत नाही, तुटक स्वरूपामध्ये तुम्हाला सापडते. अशी संस्कृती म्हणजे ताम्रपाषाण. ज्या संस्कृतीमध्ये धातूचा वापर करण्यात आला, पहिल्यांदा धातू सापडला, तांबे. म्हणजे धातू आणि दगड याचा मोठ्या प्रमाणात वापर करणारी संस्कृती म्हणजे कोणती? ताम्रपाषाण. प्रश्न विचारतात त्याला घेऊन, आणि प्रश्न पण आलेले आहेत राज्यसेवेला दोन्ही संस्कृतीवर प्रश्न आहेत ताम्रपाषाणवर. महाराष्ट्र MP मधले ठिकाणं दिले होते आयोगानं आणि ते ओळखा. आता MP मध्ये जर तुम्ही गेलं का, येरण नावाचं ठिकाण तुम्हाला भेटेल. नावडा टोली आहे. कायता संस्कृती MP मध्ये, नर्मदा नदीच्या काठी, हे तिथले ठिकाण आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये आलं का तुम्ही, इनामगाव आहे, त्यानंतर चांदोली आहे, सुपे आहे, हे जे ठिकाण आहेत का ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटतील. दायमाबाद आहे. असे बरेच ठिकाणं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला भेटतात. तर ताम्रपाषाण युग महत्वाचा आहे, क्वेश्चन विचारतात. त्यानंतर पुढं सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती दुसरं हडप्पा संस्कृती असं आपण म्हणतो, लक्षात ठेवा. पण सिंधू संस्कृतीवर प्रश्न विचारत असताना सगळ्यात महत्वाचं काय मुद्द्याला धरून आयोग तुम्हाला क्वेश्चन विचारतं आणि तसाच अभ्यास सिंधू संस्कृतीचा करायचा. तर सगळ्यात महत्वाचं 1921 आणि 1922 या संस्कृतीचा शोध लागला. ठीक आहे. हडप्पा आणि मोहनजोदडो हे 2 महत्वाचे शहरं तिथं शोधण्यात आले, लक्षात ठेवा. 21-22 ही संस्कृती उदयाला आली.
नागरिकीकरण झालेली आपल्या भारतातील पहिलं कल्चर आहे कुठलं? हडप्पा. ज्याच्यामध्ये तुम्हाला नगरं दिसतील, शहरं, नाही का. ह्याच्यानंतर दुसरं नागरिकीकरण कोणतं आहे माहिती आहे का? महाजनपद. ज्याच्यामध्ये महाजनपद होते किती? 16. म्हणजे 16 महाजनपद हे दुसरं नागरिकीकरण आहे आणि हडप्पा संस्कृती ही पहिलं नागरिकीकरण. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ठराविक मुद्द्याला धरून आयोग प्रश्न विचारतं. काय प्रश्न विचारतं? तर हडप्पा संस्कृतीमध्ये अस्तित्वात आलेले नगर किंवा शहर, मग ते शहर कुठल्या व्यक्तीने शोधलं त्या व्यक्तीचं नाव, ते शहर कोणत्या नदीकाठी आहे त्या नदीचं नाव, त्या शहराचं काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य, आणि त्या शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं आज ते शहर कुठल्या स्टेटमध्ये आहे ते स्टेट. हे 4-5 मुद्द्याला धरून आयोगाचे क्वेश्चन राहतात. आता एक क्वेश्चन काय आला होता? नगर आणि शोधकर्ते यांच्या जोड्या लावा. एक प्रश्न आलेला. दुसरा प्रश्न, नगर आणि ते कुठल्या नदीकाठीत, कारण हे सगळे नगर त्या नदीच्या काठी सापडलेत, कारण ते लोक नदीच्या काठीच वास्तव्यास होते, लक्षात ठेवा. त्यामुळे तिथं कुठली नदी होती त्या शहराच्या तिथं, त्याच्या जोड्या लावा. हा दुसरा क्वेश्चन. नंतर प्रश्न पण आलाय, शहर आणि वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा. म्हणजे उदाहरणार्थ, काळ्या बांगड्या कुठं सापडल्या? कालीबंगन. जहाजाची मानव निर्मित गोदी कुठं सापडली? लोथल, गुजरातला, नाही का. तांदळाचं उत्पादन सगळ्यात जास्त कुठं व्हायचं? लोथल. म्हणजे हे जे अशा आहेत का, जलसिंचनाची साधनं कोणत्या शहरामध्ये सापडले? ढोलविरा, नाही का. म्हणजे ह्या ज्या अशा गोष्टी आहेत का, हे त्या गोष्टीचं काय सांगतो तुम्हाला? वैशिष्ट्य त्या शहराचं, नाही का. त्यानंतर कुठलं शहर नदीला आलेल्या पुरामुळे नष्ट झालं? चित्रपट पाहिला असेल ऋतिक रोशनचा, मोहनजोदडो. हा, ते पूर आला होता ना, त्याच्यामुळे ते नष्ट झालं, मोहनजोदडो. म्हणजे असे क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला सीमा सुद्धा विचारतात. सीमा सांगा हडप्पा संस्कृतीच्या. मग पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हा आयोगाचा प्रश्न आहे, जोड्या लावा. मग हडप्पा संस्कृतीची उत्तर सीमा कोणती आहे? तर मांडा, जे की जम्मू काश्मीर मध्ये. ठीक आहे. हडप्पा संस्कृतीची दक्षिण सीमा आपल्या महाराष्ट्रात आहे, ठिकाण कोणतं आहे? दायमाबाद. हडप्पा संस्कृतीची पूर्व सीमा आलमगीर, जे की युपी मध्ये आहे, युपीच्या पूर्व भागात, आपल्या पश्चिम भागात. आणि सगळ्यात महत्वाचं सुटकांजंदर, जे गुजरात मध्ये. म्हणजे ह्या झाल्या काय? सीमा. ठीक आहे. 15 लाख चौरस किलोमीटर म्हणजे या प्रदेशावर एवढ्या अस्तित्वात असलेली संस्कृती म्हणजे सगळ्यात महान संस्कृती कोणती? सिंधू संस्कृती. परीक्षेला क्वेश्चन येतो, त्यामुळे सिंधू संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे. या मुद्द्याला समोर ठेवून अभ्यास करायचा. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न असतात, याच्यावर जोड्या लावा. याच्या पलीकडे कुठला क्वेश्चन जात नाही. हे सगळे आयोगाचे मी तुम्हाला कीवर्ड सांगतोय. जिथं आयोग तुम्हाला काय विचारतं? क्वेश्चन. त्याला समोर घेऊन अभ्यास करायचा, टॉपिकचा विषय संपतोय, लक्षात ठेवा. युपीएससी मध्ये क्वेश्चन त्याचं असेच विचारतात, एखाद्या नगराबद्दल विचारतात, एखाद्या शहर. आता युपीएससीचा क्वेश्चन होता, कुठलं शहर आहे जी आगीमुळे उद्ध्वस्त झालं? युपीएससीचा क्वेश्चन हा. सेम असेच क्वेश्चन असतात. ठीक आहे. पण ते जरा डिटेलमध्ये विचारतात. ठीक आहे. एमपीएससीला एवढं डिटेलमध्ये विचारत नाहीत. मग कुठलं शहर आहे जे आगीमुळे नष्ट झालं? हा युपीएससीचा क्वेश्चन आहे. त्याचं नाव होतं कोटदीजे. कोटदीजे नावाचं जे शहर आहे ते आगीमुळे नष्ट झालं. आता जर आगीमुळे ते नष्ट झालं विचारू शकते, तर पुढचा प्रश्न काय? पुरामुळे नष्ट कोणतं झालं? मोहनजोदडो. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अशा टाईपचे क्वेश्चन असतात. किंवा हडप्पा संस्कृतीबद्दल वाक्य देतात, वाक्य स्टेटमेंट, आणि त्या स्टेटमेंट वरून खाली पर्याय असतात, अ ब बरोबर, ब क अ क असं, 1 2 2 3 1 2 3 असं. युपीएससी क्वेश्चन त्या फॉर्मॅटमध्ये राहतात. सिंगल लाईन, 1 लाईनर किंवा 2 लाईनचे क्वेश्चन राहतात आपल्या एमपीएससी मध्ये. तुम्हाला हेच विचारणार इन्फॉर्मेशन, त्यात काय वेगळी नाही इन्फॉर्मेशन, हीच आहे. फक्त ते स्टेटमेंटचा फॉर्मॅट त्यांचा काय असतो? वेगळा असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर म्हणजे प्रश्न ह्याच इन्फॉर्मेशनवर येतो, जे की तुम्हाला कोटदीजेचं सांगितलं, आणि असे प्रश्न आलेत पाठीमागे. ठीक आहे. त्यामुळे जो असा पण प्रश्न असतो, जोड्या लावा, नगर आणि वैशिष्ट्ये कुठं काय सापडतं, नाही का. हे पण युपीएससीचे क्वेश्चन आहेत. तुम्ही युपीएससी क्वेश्चन पण चेक करा नंतर. त्यानंतर पुढचं संस्कृती, वैदिक संस्कृती. तर वैदिक संस्कृती महत्वाची आहे, जी वाङ्मयीन संस्कृती आपण त्याला मानतो, कारण सगळं आपलं वाङ्मय कशामध्ये तयार झालं? त्या वैदिक संस्कृतीमध्ये तयार झालं. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं वैदिक संस्कृतीमध्ये मग 2 आहेत भाग. कोणते? एक ऋग्वैदिक आणि दुसरं उत्तर वैदिक. ऋग्वैदिक आणि उत्तर वैदिक, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये वाङ्मय तयार झालं. तर ऋग्वैदिक कालखंडामध्ये एकच वेद तयार झाला, तो होता ऋग्वेद. आणि बाकी 3 वेद आहेत ते उत्तर वैदिक मध्ये तयार झाले. मग ते सगळ्यात महत्वाचं तुमचा यजुर्वेद, त्यानंतर सामवेद आणि त्यानंतर अथर्ववेद. ठीक आहे. 2 कालखंडामध्ये त्याची विभागणी आहे, लक्षात ठेवा. पण वाङ्मयीन संस्कृती आहे वैदिक संस्कृती. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं
वेद महत्वाचे आहेत, आरण्यके महत्वाचे आहेत, रामायण, महाभारत, उपनिषद, संहिता, ब्राह्मण ग्रंथ, 4 आश्रम व्यवस्था. ठीक आहे, तर हे सगळ्याचा अभ्यास आपल्याला कशामध्ये करायचा आहे? वैदिक संस्कृतीमध्ये करायचं आहे, लक्षात ठेवा. हे सगळं वाङ्मय तयार झालं, त्याला वाङ्मयीन संस्कृती आपण असं म्हणतो. मग परीक्षेला क्वेश्चन आलाय कुठल्या वेदामध्ये काय आहे ते पण विचारतात, 4 वेद त्यातली माहिती. ठीक आहे, त्यानंतर महिलांनी, कुठल्या महिला होत्या ज्यांनी ऋग्वेदामध्ये लेखन केलं? आपला, गार्गी, विश्ववारा, नाही का, हे पण राज्यसेवेचा क्वेश्चन होता. हे असे क्वेश्चन येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे वैदिक संस्कृतीमध्ये साहित्यावर क्वेश्चन असतात, तर हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये महत्वाचं आहे, त्याच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर पुढचा टॉपिक जैन आणि बौद्ध धर्म. स्टार करून ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं, वैदिक काळामध्ये कर्मकांड किंवा यंत्र, आपलं मंत्र वगैरे, त्या गोष्टीचा प्रभाव खूप वाढला होता. त्याच्यामध्ये सोसायटीला थोडी लवचिकतेची गरज होती आणि ती लवचिकता देण्याचं काम पुढे 2 धर्मांनी केलं, जैन आणि बौद्ध. जैन आणि बौद्ध धर्मावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. त्यामुळे एकतर त्यांचा जैन धर्म, आणि जैन धर्म मग सगळ्यात महत्वाचं तीर्थकारांचा असलेला धर्म आहे, ज्याच्यामध्ये तीर्थकार होऊन गेले किती? 24. ठीक आहे, जैन धर्माचं जे तत्वज्ञान आहे का, त्या तत्वज्ञानावर प्रश्न असतात. एकदम सिंपल साधे क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. तत्वज्ञान विचारतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पंच महाव्रत हे महत्वाचे आहे जैन धर्मामध्ये, तिथं प्रश्न असतो. त्यानंतर जैन धर्माची भाषा अर्धमागधी आणि त्यांचं साहित्य, त्याच्यावर प्रश्न असतो. त्यानंतर जैन धर्माचं सगळ्यात महत्वाचं त्रिरत्न हे वर्धमान महावीरांनी सांगितले होते, ते कोणते? तिथं प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मोक्ष प्राप्ती हे अंतिम ध्येय होतं, त्या मोक्ष प्राप्ती संदर्भात विचारलेलं आहे. त्यानंतर 2 पंत पडले यांच्यामध्ये, एक श्वेतांबर आणि नंतर दिगांबर, त्यांच्या विचारधारेवर प्रश्न असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे जैन धर्म त्यांचं एवढं तत्वज्ञान करून जाणं गरजेचं आहे, जिथं प्रश्न विचारतात. मोक्ष प्राप्तीकडे जाणारा मार्ग त्रिरत्नामधून जातो असं वर्धमान महावीरांनी सांगितलं. तर परीक्षेला क्वेश्चन होतं, ते त्रिरत्न कोणते? लक्षात ठेवा. त्यानंतर सेम दुसरं बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्म म्हणलं की सगळ्यात महत्वाचं गौतम बुद्ध, मग त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान जे 4 आर्य सत्यावर डिपेंड आहे, ते 4 आर्य सत्य, ते 4 आर्य सत्याचा मार्ग मिळवण्याचा मार्ग म्हणजे त्याला पुढे त्यांनी सांगितलं अष्टांग मार्ग. त्यानंतर अंतिम ध्येय त्यांचं निर्वाण प्राप्ती, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचे पण सगळ्यात महत्वाचं 2 पंथ आहेत, महायान आणि हिनयान, त्याचं तत्वज्ञान. त्यानंतर 4 बुद्ध परिषदा झाल्या होत्या, त्या परिषदेवर पण प्रश्न विचारतात, जे की महत्वाचे आहेत. त्यामुळे दोन्ही धर्म, बुद्ध धर्म आणि जैन धर्म, तर त्याचा विस्तार वगैरे. नंतर जैन धर्माला कुणी स्वीकार केला? ते सगळे त्या काळातले सम्राट राजे. बौद्ध धर्माला कुणी स्वीकार केला? त्या काळातले सगळ्यात राजा आणि सम्राट, लक्षात ठेवा. त्यांच्यावर प्रश्न विचारतात. सम्राट अशोक बौद्ध धर्माचा पुरस्कार केला, 3री बौद्ध धर्म परिषद पाटलीपुत्राला त्यांनी भरवली. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जैन धर्म, जैन धर्माला मानणारे चंद्रगुप्त मौर्य महत्वाचे आहेत, मग त्यांच्यावर प्रश्न विचारतात. म्हणजे असं दोन्हीचं पण माहिती आपल्याला विचारतात, जैन आणि बौद्ध. त्यामुळे त्यांचा व्यवस्थित अभ्यास करून गेलं तरी आपल्याला क्वेश्चन सुटतात. जैन आणि बौद्ध धर्माच्या नंतर पुढे महाजनपद आले आणि मग महाजनपद किती आहेत? 16 महाजनपद हे आपल्या भारतातील पहिले काय आहेत? स्टेट आहेत किंवा राज्य आहेत. आणि त्या 16 महाजनपदावर मग प्रश्न असतात, ते आपल्या भारतातील दुसरं काय मानलं जातं? नागरिकीकरण मानलं जातं, लक्षात ठेवा. आता महाजनपदावर प्रश्न येताना काही ठराविक मुद्द्याला धरून आयोग प्रश्न विचारतं. प्रश्न विचारताना ते 16 महाजनपद कोणते, त्यानंतर त्या 16 महाजनपदाची काय विचारले जाते? राजधानी. त्या 16 महाजनपद आज आपल्या भारतामध्ये कुठल्या स्टेटमध्ये ते विचारलं जातं?
दुसरं तिथं कोणता राजा राज्य करायचा हे विचारलं जातं. काही ठराविक मुद्द्याला धरून अभ्यास केला ते प्रश्न आपल्याला जमून जातात, जोड्या लावायला प्रश्न असतात. ठीक आहे. त्यामुळे 16 महाजनपद, त्याची राजधानी, त्याचे स्टेट आणि तिथं काम करणारा राजा लक्षात ठेवा. आज कुठल्या स्टेटमध्ये ते पण विचारतात, त्यामुळे ते पण करणं गरजेचं आहे. त्या 16 महाजनपदामध्ये सत्तेचं केंद्र असलेलं महाजनपद कोणतं? मगध. आणि मग मगधाला राहून राज्य तिथं राज्याचा झालेला विस्तार लक्षात ठेवा. ठीक आहे. जे पण पुढच्या काळामध्ये घराणे अस्तित्वात आले त्यांनी केंद्रबिंदू आपल्या मगधाला मांडलेलं आहे. ठीक आहे. मग तुमचं गुप्त घराणं असू द्या नाहीतर तुमचं घराणं कोणतं असू द्या, मौर्य. ठीक आहे. त्यामुळं 16 महाजनपदाचा अभ्यास जर एका टेबलमध्ये बसून केला का त्या पलीकडे क्वेश्चन जात नाही लक्षात ठेवा. ते क्वेश्चन त्याच्यामधून आपल्याला इथं कव्हर करता येतो. फक्त कीवर्ड्स माहिती पाहिजे की आयोग आपल्याला कुठल्या मुद्द्याला धरून प्रश्न विचारतात. एकदा ते माहित झालं त्या टॉपिक मधला क्रक्स आपल्याला लगेच काढता येतो. ठीक आहे. तर महाजनपद हे आपल्या भारतातील दुसरं नागरिकीकरण आहे. या 16 महाजनपदामध्ये एक महाजनपद आपल्या महाराष्ट्रात होतं, औरंगाबादला, संभाजीनगरला. अशमक त्याचं नाव लक्षात ठेवा. पोट्टन त्याची राजधानी होती. ठीक आहे. त्यामुळे 16 महाजनपद महत्वाची, त्यातलं मगध महत्वाचं आहे. त्यानंतर मग मगधावर राज्य करणारे पहिल्या घराण्याचा क्रम लावा असा एक प्रश्न आपल्याला बनवू शकतो. तर मगधावर राज्य करणारं पहिलं घराणं हर्यक, दुसरं घराणं शिशुनाग आणि तिसरं घराणं नंद. हा प्रश्न यायचा बाकी आहे. मगधावर राज्य करणारे पहिले घराणे कोणते होते? पहिलं घराणं हर्यक होतं, दुसरं घराणं शिशुनाग होतं आणि तिसरं घराणं नंद. ते नंद घराण्यामध्ये जो शेवटचा राजा होता का त्याचं नाव होतं धनानंद. आणि त्या धनानंदाच्या विरुद्ध कट कारस्थान केलं होतं चाणक्यनं. आणि चाणक्यनं तयार केलं होतं एका व्यक्तीला, त्या व्यक्तीचं नाव होतं चंद्रगुप्त मौर्य. आणि चंद्रगुप्त मौर्याला का तयार केलं? कारण त्याच काळामध्ये आपल्या ह्याच्या अलेक्झांडरच्या भारतावर काय व्हायच्या? स्वाऱ्या व्हायच्या. आणि मग तेव्हा आपल्या भारताच्या सीमा वायव्येकडल्या एवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या. जर भारताला परकीय शक्तीपासून वाचवायचं असेल तर आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल आणि मग असं सैन्य तयार करावं लागेल की जे त्या सगळ्यापासून भारताला सुरक्षित ठेवल. याची सगळी रणनीती होती ती चाणक्य नाकली होती. आणि चाणक्यनं तयार केलं होतं चंद्रगुप्त मौर्याला. आणि त्या दोघांनी कट कारस्थान करून नंद घराण्याचा जो शेवटचा राजा होता का धनानंद, त्यांच्यासोबत लढाई करून त्या धनानंदाचा काय केला? पराभव केला. आणि त्या पराभवानंतर कुठलं घराणं संपुष्टात आलं? नंद. आणि त्यानंतर मग मगधावर राज्य आलं कुठल्या घराण्याचं? मौर्य. आता हे सगळं कट कारस्थान कुणी कुठं लिहून ठेवलंय त्याच्यावर आयोगाचा प्रश्न असतो. तर ते सगळं लिहून ठेवले एका व्यक्तीनं, त्या व्यक्तीचं नाव आहे विशाखा दत्त. आणि विशाखा दत्तनी नाटक लिहिले मुद्रा राक्षस. आणि मुद्रा राक्षस मध्ये काय? तर नंद घराण्याचा पराभव चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यानं कसा केला या सगळ्याची इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे. मग त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. तर मग नंतर सत्ता अस्तित्वात आली मौर्य. पण तुम्हाला एक क्वेश्चन यायचा बाकी आहे. कोणता? मौर्य घराणं अस्तित्वात यायच्या अगोदर त्या मगध साम्राज्यावर राज्य करणारे कुठले घराणे होते त्यांचा क्रम लावा. तर हा क्रम लक्षात ठेवा. एक होतं हर्यक, दुसरं होतं शिशुनाग, तिसरं होतं नंदन, चौथं आलं कोणतं? मौर्य. ठीक आहे. लिहा. तर सगळ्यात महत्वाचे 3 घराणे महत्वाचे आहेत. नंतर मग मौर्य सत्ता. आणि मग मौर्य साम्राज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर मौर्य साम्राज्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं 2 महत्वाचे लोक आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. एक चंद्रगुप्त मौर्य, त्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि त्यानंतर त्याचा नातू सम्राट अशोक. चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त मौर्याचा नातू सम्राट अशोक हे 2 लोक सगळ्यात जास्त बलशाली होते. त्या 2 लोकांमुळे मौर्य साम्राज्याची खास अशी काय तयार झाली? ओळख तयार झाली. आणि त्यामुळे त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतो लक्षात ठेवा. त्यातलं सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर सम्राट अशोकाचं ते मौर्य साम्राज्य 50-55 वर्ष जवळपास काय होतं? स्टेबल होतं. मग याचा अर्थ व्यक्ती काय असेल ज्यानं त्या व्यवस्थेची, प्रशासन व्यवस्थेची घडी एवढी स्ट्रॉंग पद्धतीने बसवली असेल, त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा 50-60 वर्ष त्या राज्याला काही झालं नाही लक्षात ठेवा. त्यामुळे सम्राट अशोकाच्या कालखंडावर प्रश्न विचारतात. आणि सोबत चंद्रगुप्त मौर्य लक्षात ठेवा. मग ह्या मौर्य सत्ता बघत असताना त्यांची सामाजिक परिस्थिती काय होती, तेव्हाची धार्मिक परिस्थिती काय होती, त्यांची राजकीय परिस्थिती काय होती,
तर या सगळ्याचा पण ह्याच्यासोबत आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन बनतात. पण प्रश्न त्याच लोकांवर येतात ज्यांचं कार्य आहे काहीतरी, लक्षात ठेवा. मग ते दोन लोक महत्वाचे आहेत, एक म्हणजे चंद्रगुप्त मौर्य आणि दुसरा म्हणजे सम्राट अशोक. ठीक आहे, दोघांवर प्रश्न असतो. मग सम्राट अशोकानंतर 50-55 वर्ष ते राज्य राहिलं, त्याच्यानंतर परकीय लोकांनी आपल्या भारतावर स्वाऱ्या केल्या, म्हणून टॉपिक बनतो आपला कोणता, विदेशी लोकांचं भारतावर होणारं आक्रमण. आणि हे आक्रमण आपल्या भारतावर होणारं पहिलं आक्रमण मानलं जातं. ठीक आहे, मग या विदेशी आक्रमणामध्ये दोन टॉपिक आहेत, एक विदेशी होणारं आक्रमण आणि त्याच्यासोबतच्या कुठल्या सत्ता, देशी सत्ता. मग विदेशी आक्रमणामध्ये 4 आहेत, लक्षात ठेवा. त्यातलं पहिलं इंडो ग्रीक, दुसरं शक, तिसरं पर्शियन आणि चौथं कुशाण. स्टार करून ठेवा. इंडो ग्रीक, शक, पर्शियन, कुशाण. इंडो ग्रीक, शक, पर्शियन, कुशाण, 4 सत्ता आहेत. मग तुम्हाला इंडो ग्रीक मध्ये तो मिनंडर नावाचा राजा माहित असेल, मिलिंद नाही का, मिलिंद पन्नो नावाचा ग्रंथ, नागसेन सोबत बौद्ध भिक्षू होते ना, त्यांच्यासोबत डायलॉग झालेला, त्यातून तो ग्रंथ आला इंडो ग्रीक. शकांच्या 5 टोळ्या होत्या, शकांचा पूर्ण बंदोबस्त चंद्रगुप्त दुसऱ्याने केला होता, त्यामुळे चंद्रगुप्त दुसऱ्याला शकारी असं बोलतात. शकारी नाव आहे त्याचं नाही का, कारण का त्यानं 5 टोळ्याचं पूर्णपणे आक्रमण परतावून लावलेलं. त्यानंतर पर्शियन, त्यानंतर कुशाण. कुशाणांचा कनिष्क माहित आहे, त्याच्या काळात 4थी बौद्ध धर्म परिषद काश्मीरला कुंडलवनला भरवली होती. ठीक आहे, ह्या 5 टोळ्याने, आता ह्यांना काही राज्य करायचं नव्हतं, पण सगळ्यात महत्वाचं काही प्रादेशिक भागामध्ये त्यांनी राज्य पण काही काळ केलेलं आपल्याला दिसतं. तर ह्या होत्या विदेशी सत्ता. या कोणत्या सत्ता होत्या, विदेशी. मौर्य साम्राज्य नष्ट झाल्यानंतर अनस्टेबल राहिलं वरचं सगळी राजकीय परिस्थिती, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मग ह्या लोकांनी भारतावर आक्रमण करण्याची संधी त्यांना भेटली. आणि इंडो ग्रीक म्हणजे दुसरे तिसरे कोण नाहीत, अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे सेनापती होते का, त्या सेनापतीने राज्याचे छोटे छोटे भाग केले, आणि छोट्या छोट्या भागातून मग पुढच्या काळामध्ये त्यांनी भारतावर पुढे काय केलं, आक्रमण केलं, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे त्याला आपण इंडो ग्रीक या नावानं ओळखतो. त्यानंतर देशी सत्ता. आता देशी सत्ता कुठल्या होत्या, तर सगळ्यात महत्वाचं पहिलं घराणं होतं शुंग घराणं, त्यानंतर घराणं होतं चेदी घराणं, त्यानंतर घराणं होतं कण्व घराणं, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये घराणं होतं सातवाहन. हे 4 सत्ता, त्या 4 सत्ता आहेत त्याला तुम्ही देशी सत्ता असं म्हणता. लिहा, शुंग, पुष्पमित्र शुंग, चेदी, कण्व आणि सातवाहन. सातवाहन घराणं महत्वाचं आहे, त्यांच्यावर गेल्या वर्षी राज्यसभेला प्रश्न होता. काय प्रश्न होता, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता, हा क्वेश्चन आयोगाचा एमपीसीचा, लक्षात ठेवा. तर तो होता सिमुक, राजा सिमुक नाही का, सातवाहन. तर हे देशी सत्ता आहेत 4, आणि या 4 आहेत विदेशी सत्ता. त्यामुळे मौर्य सत्तेचा राज झाला, देशी विदेशी सत्तेने, विदेशी सत्तेने भारतावर आक्रमण केलं. त्याच काळात भारतात काही देशी सत्ता सुद्धा होत्या. शुंग घराणं महत्वाचं आहे, पुष्पमित्र शुंग. पुष्पमित्र शुंग त्याचा मुलगा होता अग्निमित्र. तर परीक्षेला एमपीसीलाच क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. तर त्या शुंग घराण्याचा इतिहास कुठल्या ग्रंथामधून वगैरे मिळतो नाही का, अभिज्ञान शाकुंतल नावाचा ग्रंथ होता, ठीक आहे, कालिदासांचा, त्याच्यामध्ये मग ते सगळं त्याची माहिती आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे 4 आणि सोबत हे 4, ते सत्ता टॉपिक तयार होतो आपला, विदेशी सत्ता आणि सोबत देशी सत्ता. त्यानंतर पुढं गुप्त साम्राज्य. गुप्त साम्राज्य महत्वाचं, कारण त्यानं भारतामध्ये परत एकदा राजकीय स्थिरता प्राप्त करून देण्याचा काय केला, प्रयत्न केला, लक्षात ठेवा. गुप्त साम्राज्याचा संस्थापक होता श्रीगुप्त. त्यानंतर चंद्रगुप्त पहिला, महत्वाचे सम्राट, त्यांच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर भारताचा नेपोलियन समुद्रगुप्त. त्यानंतर सगळ्यात बलशाली चंद्रगुप्त दुसरा, जो सगळ्यात बलशाली मानला जातो. त्यानंतर स्कंदगुप्त, कुमारगुप्त, हे महत्वाचे सम्राट त्या काळातले, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. 2 लोकांवर सारखा प्रश्न येतो, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त दुसरा. चंद्रगुप्त दुसरा त्यातल्या त्यात महत्वाचा आहे, कारण का उत्तर भारत काय पूर्ण भारत आपल्या हातामध्ये ठेवण्याचं काम या काळात झालं. समुद्रगुप्त पण महत्वाचा, त्यानं भारतातील दक्षिण भारतातील 12 राज्य जिंकून घेतले. आयोगाने त्यांचे नाव विचारले होते समुद्रगुप्तानं नाही का, समुद्रगुप्तानं कुठले राज्य जिंकून घेतले, ते दक्षिण भारतातील होते, माळवा वगैरे ते दिसतील तुम्हाला. ठीक आहे, त्यामुळे अशा पद्धतीने 2 लोकांवर प्रश्न विचारतात. गुप्त घराणं, जे की भारताला राजकीय स्थिरता देणारं सगळ्यात महत्वाचं घराणं मानलं जातं. चंद्रगुप्त दुसऱ्याचा कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण काळ मानतात, ज्याच्यामध्ये नगरांचा विकास झाला, व्यापार वाढला, उद्योगधंदे वाढले, सामाजिक स्थिरता, व्यवस्था पण चांगली होती, लक्षात ठेवा.
ह्या सगळ्या काळासाठी गुप्त घराणे एक वरदान आहे, जे की आपल्या प्राचीन भारतामध्ये त्या घराण्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सत्तेचं केंद्र होतं मगध. मग ह्यांच्या जो कार्य आहे का त्यांनी केलेलं, त्या कार्यावर परीक्षेला आपल्याला क्वेश्चन विचारतात, त्यामुळे त्यांची माहिती आपल्याला करून जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. गुप्त साम्राज्य, त्यामुळे गुप्त साम्राज्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा, मूर्तिकलेचा वगैरे विकास झाला. म्हणजे गौतम बुद्धाच्या अशा मूर्ती तयार झाल्या. समोर ती मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला वाटतं गौतम बुद्ध समोर बसलेत. मूर्तीमध्ये सजीवता आणणं हे ज्या काळाचं वैशिष्ट्य होतं, ते काळ कोणता आहे? गुप्त. आणि त्या गौतम बुद्धाच्या मूर्ती तुम्हाला दिसतील. लक्षात ठेवा, उत्तर भारतामध्ये. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुढचं घराणं कोणतं होतं? वर्धन. वर्धन घराणं उत्तर भारतातील शेवटचं हिंदू घराणं आहे. आणि मग हिंदू घराण्याचा शेवटचा तो राजा कोण होता? ज्याचं नाव होतं हर्षवर्धन. परीक्षेला एक क्वेश्चन आला होता, सकलोतर पतनात असं खालीलपैकी कुठल्या राजाचा उल्लेख केला जातो? सकलोतर पतनात म्हणजेच कोण? उत्तर भारताचा शेवटचा हिंदू सम्राट हर्षवर्धन. बघा, हर्षवर्धनाची नाटकं 3 आहेत, त्याच्यावर तो 2 वेळा प्रश्न रिपीट झाला एमपीसीला. प्रियदर्शिनी, नागानंद आणि रत्नावली. 2 वेळा. गेल्या वर्षी पण राज्यसभेला होता, त्याच्या अगोदर पण आलेला. हर्षवर्धनानं आपल्या राजश्री बहिणीचा शोध घेतला, तिला सती जाण्यापासून वाचवलं. ठीक आहे. हर्षवर्धनानं उत्तर दिग्विजय तर त्याचं धोरण होतच, पण त्यानं दक्षिण दिग्विजय धोरण आणण्याचा प्रयत्न केला. दक्षिण दिग्विजय म्हणजे काय? त्याला दक्षिण भारतातील राज्य जिंकून घ्यायचे होते, पण दक्षिण दिग्विजय धोरण त्याचं यशस्वी ठरलं नाही. एका व्यक्तीनं त्याचा पराभव केला, त्या व्यक्तीचं नाव होतं पुलकेशी दुसरा. आणि परीक्षेला क्वेश्चन होता, कुठल्या व्यक्तीने त्याचा पराभव केला? पुलकेशी दुसरा. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा त्याचा पराभव झाला का, तेव्हा त्यानं राज्य विस्ताराचं धोरण काय केलं? सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर त्यानं 2 बौद्ध परिषदा घेतल्या, आपली सगळी संपत्ती प्रजेला दान करून टाकली, आणि तो निवांत राहिला. त्याच्या मृत्यूनंतर ते राज्य, तिथलं उत्तर भारतातली राजकीय स्थिरता आहे का, ती सगळी खतम झाली. लक्षात ठेवा. त्यानंतर भारतामध्ये मग प्रादेशिक लेवलला लोक काम करायला त्या ठिकाणी आले. मग त्या प्रादेशिक सत्तेमध्ये तुम्हाला बाकीच्या सत्ता विचारतात. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हर्षवर्धनानंतरचा भारत याचा विचार करताना महाराष्ट्रातल्या प्रादेशिक सत्ता सुद्धा महत्वाच्या आहेत. मग महाराष्ट्रातल्या प्रादेशिक सत्ता कोणत्या? एक तर आपण सातवाहन बघितली, दुसऱ्या होत्या वाकाटक, तिसरं होतं शिलाहार, त्यानंतर होतं गोंड, त्यानंतर होते यादव. वाकाटक, शिलाहार, गोंड, यादव आणि राष्ट्रकूट ते खाली आहेत दक्षिण भारतात, नाही का? राष्ट्रकूट ह्या सगळ्या महाराष्ट्रातील आहेत. आपण कुठल्या बघतो? या महाराष्ट्रातील. स्टार करून ठेवा. एक सातवं तर आपण देशी सत्तेमध्ये पहिलं बघितलं, सोबत वाकाटक, शिलाहार, राष्ट्रकूट, गोंड आणि यादव या महत्वाच्या. ह्या झाल्या महाराष्ट्रातील. आता तुम्ही ते चालुक्य वगैरे ते पण आहे. चालुक्य, चालुक्य, त्यानंतर पल्लव, त्यानंतर चोल, त्यानंतर पांड्य, त्यानंतर चेर. चालुक्याच्या पण 4 शाखा आहेत, वेगवेगळे चालुक्य होते. चालुक्य, पल्लव, चोल, पांड्य, चेर हे पण महत्वाचे. त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन राहतो. परीक्षेला प्रश्न आला होता, मोत्यासाठी प्रसिद्ध असलेलं घराणं कोणतं? पांड्य. तो आयोगाचा राज्यसभेचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. चेर केरळमध्ये आहे, चोल तामिळनाडूची तो आहे. ठीक आहे. दक्षिण भारतातले 3 राज्य चालुक्य आणि पल्लव. अशा पद्धतीने हा सगळा इतिहास आहे. कुठला? प्राचीन भारताचा इतिहास. प्राचीन भारत करायचा आहे. टॉपिक कोणते आहेत हे पहिलं माहित असायला पाहिजे. एकदम बेसिक इन्फॉर्मेशन विचारतात युपीएससीला, हेच डिटेलमध्ये विचारतात. हेच टॉपिक आहेत डिटेलमध्ये. फक्त 3-4 वाक्यामध्ये प्रश्न असतो. आपल्याला सिंगल लाईन क्वेश्चन विचारतात एमपीसीला. एवढा फरक आहे. बाकी त्यात जास्त काय अवघड विचारत नाहीत. लक्षात ठेवा. जर प्रश्न बघितले तर एकदम नॉर्मल क्वेश्चन आहे, जे की सहज सुटतात. त्यात काही जास्त अवघड पण विचारत नाहीत. समजलं का? एवढं करायचं प्राचीन भारताचा इतिहास. लक्षात ठेवा. कोणते? कोणत्या युनिव्हर्सिटी? हा, ती तक्षशिला वगैरे का? हा, ते पण आहे की. ते नंतर ते हे शिकतानाच येईल. मला वाटतं जैन बौद्ध धर्माच्या नंतर येईल ते. लक्षात ठेवा. तक्षशिला आपलं मौर्य गुप्त साम्राज्यामध्ये आहे. नालंदा, तक्षशिला त्या पण आहे त्या युनिव्हर्सिटी. त्या टॉपिकचा भाग आहे. तर तुम्हाला त्यातला मेन पॉईंट सांगितले, कीवर्ड्स की ज्याच्यावर प्रश्न विचारतात. सगळं मूर्तिकला वगैरे, गांधार शैली वगैरे जे आहे का, ते गुप्त काळामध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तिथं आहे ते सगळं. त्या टॉपिक मध्ये आहे ते. टॉपिक त्या बघताना येऊन जाईल तिथं. त्या कीवर्ड्स आहेत, टॉपिक आणि कीवर्ड्स त्याचा तो भाग आहे.
ते येऊन जाईल, त्याच्यामध्ये आतले मुद्दे राहिलेले अजून बरेचसे आहेत, ते तर आपल्याला दिसतीलच पुढं. त्यानंतर पुढं मध्ययुगीन भारताचा इतिहास. मध्ययुगीन भारत म्हणलं की किती टॉपिक येतात? 5. हे 5 टॉपिक महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. त्यातला पहिला टॉपिक आहे अरब गजनी घोरी यांचं आक्रमण. सुरुवातीचा जो काळ होता का 8व्या शतकापासून ते कितव्या शतकापर्यंत? 12व्या. ठीक आहे, 8व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत हा सगळा कालखंड हा परकीय आक्रमणाचा कालखंड राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ज्यांनी ज्यांनी आक्रमण केले का त्यांचा इतिहास महत्वाचा आहे. पहिला व्यक्ती मोहम्मद बिन कासिम. पहिला व्यक्ती कोण होता? मोहम्मद बिन कासिम. त्यानं परकीय आक्रमण त्यानं 712 मध्ये आक्रमण केलं होतं. त्यानंतर दुसरा व्यक्ती आक्रमण करणारा सुबुक्तगिन. त्यानंतर त्याचा मुलगा तर खूप फेमस राहिला, त्याचं नाव मोहम्मद गजनी. त्यानं केलेल्या 17 स्वाऱ्या. मोहम्मद गजनी नंतर सगळ्यात महत्वाचं मोहम्मद घोरी, त्याचं केलेलं आक्रमण. या कुणालाच राज्य करायचं नव्हतं भारतात, मोहम्मद घोरी. आणि मोहम्मद घोरी नंतर त्याचा गुलाम होता, त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. त्याला मात्र त्यानं राज्य सोपवून तो गेला होता वापस. पण कुतुबुद्दीन ऐबकाच्या अगोदर मोहम्मद घोरी पर्यंतचा जो इतिहास आहे का तो हा सगळ्या परकीय आक्रमणाचा इतिहास आहे. आणि ज्या आक्रमणाचा कारणच एक होतं, फक्त त्यांना भारतातील काय हवी होती? संपत्ती. ठीक आहे, त्यांचा इतिहास विचारतात. मोहम्मद बिन कासिम, सुबुक्तगिन, मोहम्मद गजनी, मोहम्मद घोरी. मोहम्मद गजनीच्या 17 स्वाऱ्या, त्यातल्या गुजरात मधलं सोरटी सोमनाथ नावाचं मंदिर ती फेमस, त्याच्यावरचं आक्रमण. स्टार करून ठेवा. मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चौहान सोबत केलेल्या 2 लढाया, तराईची लढाई नाही का, तराईची पहिली, तराईची दुसरी. पहिल्या लढाईमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला, पण 1192च्या दुसऱ्या लढाईमध्ये त्याचा मात्र काय झाला? विजय झाला. 2 लढाई सलग झाल्या, 1191, 1192. पण मोहम्मद घोरीला पण राज्य करायचंच नव्हतं, लक्षात ठेवा. म्हणून त्याला जेव्हा दिल्लीचा सगळा आसपासचा भाग लाहोर वगैरे भेटला का तेव्हा तो त्यानं कुणाला देऊन टाकला? कुतुबुद्दीन ऐबक. कारण तो त्याचा विश्वासू काय होता? गुलाम होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे तो विश्वास होता त्याचा, त्याला तो भाग दिला आणि तो मात्र निघून गेला. पण निघून जात असताना वायव्य भागामध्ये याचा मृत्यू झाला. आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला का तेव्हा कुतुबुद्दीन ऐबकाच्या हातात राज्य आलं का तेव्हा कुतुबुद्दीन ऐबकाने एकच विचार केला, माझा मालक गेलाय तर मी आता गुलाम आहे, तर माझ्या पण घराण्याचा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून त्यानं भारतामध्ये राज्य स्थापन केलं. ते राज्य म्हणजे दिल्ली सुलतानशाही. मग दिल्ली सुलतानशाही महत्वाची आहे, ज्यांनी 1206 पासून 1526 पर्यंत भारतावर 3 दशक राज्य केलं. कधीपासून कधीपर्यंत? 1206 पासून 1526 पर्यंत. आणि ती दिल्ली सुलतानशाही मध्ये मग 5 घराणे होते, लक्षात ठेवा. पहिलं घराणं गुलाम, दुसरं घराणं खिलजी, तिसरं घराणं तुगलक, चौथं घराणं सय्यद आणि 5वं घराणं लोधी. आणि प्रश्न काय असतो आपल्याला? एखाद्या घराण्यातल्या सुलतानाचा क्रम लावा. सिंपल क्वेश्चन. यावर्षी क्वेश्चन तसे झाले होते, किंवा एखाद्या सुलतानानं केलेलं कार्य असं विचारतात. त्यामुळे त्या घराण्यातले सुलतान ओळखा, सुलतानाचा क्रम लावा, किंवा एखाद्या सुलतानानं केलेलं काम ओळखा. आता प्रश्न काय आला होता? दिवाण आमिरे कुही हे डिपार्टमेंट कुठल्या सुलतानानं तयार केलं? अलाउद्दीन खिलजी नाही, मोहम्मद बिन तुगलक. आताच राज्यसेवेचा क्वेश्चन आहे. आमिर दिवाण कोही नाही का हे डिपार्टमेंट कोणी तयार केलं? तर ते मोहम्मद बिन तुगलकाने केलं. त्याच्या अगोदर प्रश्न काय होता? सय्यद घराण्याचे सुलतान ओळखा. 4 नावं दिले होते, ते 4ही पण होते. असे क्वेश्चन येतात. म्हणजे हे 5 घराणं हे महत्वाचे आहे. 1206 पासून कधीपर्यंत? 1526 पर्यंत. यांच्यावर प्रश्न विचारताना आपल्याला आयोग दिसतं, लक्षात ठेवा. आणि मग 1526 ला एक महत्वाची लढाई झाली. त्या लढाईचं नाव होतं पानिपतची लढाई. कुठली लढाई झाली? पानिपत. आणि त्या पानिपतच्या लढाईनं काय झालं? बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यातली लढाई आहे. आणि बाबरानं मग इब्राहिम लोधीचा काय केला? पराभव केला. पानिपतच्या पहिल्या लढाईला जास्त महत्व आहे 1526 ला, कारण त्यानं 3 गोष्टी झालेत. पहिलं काय झालं? पहिलं तर सगळ्यात महत्वाचं, इब्राहिम लोधीचा पराभव झाला, त्याचं वैयक्तिक आयुष्य संपलं. दुसरं, त्याच्या घरानं संपलं. त्याचं घरानं कोणतं होतं? लोधी. आणि तिसरं, एक सत्तेचा शेवट झाला. सत्ता कोणती?
दिल्ली सुलतानशाही. म्हणजे पानिपतच्या पहिल्या लढाईनं 3 गोष्टी झाल्या. एक त्याचा वैयक्तिक लॉस झाला, एका घराण्याचा शेवट झाला आणि सगळ्यात महत्वाचं एका सत्तेचा शेवट झाला. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीनं दिल्ली सुलतानशाही संपली. त्यानंतर बाबराची आई इस्लाम होती म्हणून भारतामध्ये मुघल सत्तेची काय झाली, स्थापना झाली. मग पुढे 1526 ला कोण आलं, मुघल सत्ता. ठीक आहे, मग आता मुघल सत्तेवर प्रश्न विचारत असताना परीक्षेला क्वेश्चन विचारतात. मग मुघल सत्ता कधीपासून कधीपर्यंत आहे, 1526 ते 1857. आपला आधुनिकला जाऊन जोडतो, लक्षात ठेवा. म्हणजे 1857चा उठाव झाला, त्यातून ईस्ट इंडिया कंपनी पण संपली आणि ब्रिटिश पार्लमेंटची राजवट चालू झाली. तर 1526 ते 1857 पर्यंत आपल्याला मुघल सत्ता पाहता येते. आता बघा, 1526 ते 1857 पर्यंत 2 कालखंड आहेत. 1707 मध्ये एक गॅप पडतो. 1526 ते 1757 आहेत का, त्याला ग्रेटर मुघल असं म्हणतात. आणि जे नंतरचे मुघल आहेत त्यांना लेटर मुघल्स असं म्हणलं जातं. ग्रेटर मुघल कार्यक्षम होते, लेटर मुघल कार्यक्षम नव्हते. आपल्याला प्रश्न येत असताना लेटर मुघलवर कधी प्रश्न येतच नाही. आजपर्यंत एमपीसीच्या इतिहासामध्ये फक्त एक क्वेश्चन आलाय, तो पण एक प्रश्न होता, त्यांचा काय लावा, जोड्या क्रम लावा, तेवढा एक प्रश्न आलेला. पण हे ग्रेटर मुघल आहेत का, यांच्यावर कंटिन्यू क्वेश्चन असतात. मग ज्याची सुरुवात एका व्यक्तीपासून होते, त्या व्यक्तीचं नाव काय, बाबर याचा मुलगा, हुमायूनचा मुलगा, अकबरचा मुलगा, जहांगीराचा मुलगा आणि शहाजहानचा मुलगा औरंगजेब. आणि औरंगजेबाचा मृत्यू होतो 1700. तेव्हाच मुघल सत्तेच्या रासाला भारतात काय होते, सुरुवात होते. पण सगळ्यात महत्वाचं, बाबर पासून ते 1707 पर्यंत हे लोक आहेत का, यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतो. परीक्षेला अकबर याच्यावर सगळ्यात जास्त आजपर्यंत प्रश्न आलेत. कारण का, असताना तो कसा होता, उदारमतवादी, सर्व धर्मसहिष्णू, सगळ्या धर्माला घेऊन चालणारा, धर्मसहिष्णू, लक्षात ठेवा, स्वतःचा धर्म स्थापन करणारा, म्हणजे सगळ्यांच्या सोबत काम करणारा. सगळ्यात जास्त प्रश्न आजपर्यंत कोणावर आलेत, अकबर. सगळ्यात जास्त क्वेश्चन आहेत. ठीक आहे, मग सगळ्यात महत्वाचं, बाबरापासून औरंगजेबापर्यंत हा एक कालखंड आहे ज्याला तुम्ही ग्रेटर मुघल म्हणता. पण औरंगजेबाचा जसा मृत्यू झाला का, ते 1857 पर्यंत, 1707 ते 1857 पर्यंतचा जो कालखंड आहे का, त्या कालखंडाला लेटर मुघल्स असं म्हणतात. कारण का, त्या काळात मुघलांच्या रासाला काय झाली, सुरुवात झाली. पण हा कालखंड इतिहासामध्ये सगळ्यात महत्वाचा मानला जातो. कारण का, एका सत्तेचा त्या काळात झालेला काय, उदय, आणि त्याच काळामध्ये एका सत्तेचा झालेला काय, रास. रास कोणाचा झाला, मुघलांचा. उदय कोणाचा झाला, इंग्रजांचा. त्यामुळे इंग्रजांचा उदय झाला म्हणून हा कालखंड महत्वाचा आहे. आणि मग परीक्षेला आजपर्यंत किती वेळा क्वेश्चन आला, 5-6 वेळा तर क्वेश्चन आला, इंग्रज भारतात कुठल्या मुघल सम्राटाच्या काळात आले. कोणाच्या काळात आले, जहांगीर. जेव्हा भारतावर राज्य कोण करायचं, मग ते सुरतला वकार बांधायला परमिशन मागायला गेली, ती परमिशन दिली नाही. आपल्या पोरांना वाटतं दिल्ली पहिल्यांदा, सुरतला नाही का, मग ते नाकारली होती, लक्षात ठेवा. तो पण आयोगाचा क्वेश्चन आहे. मुघल सत्ता प्रश्न विचारतात, लिहा. एकदम साधे सोपे प्रश्न विचारतात. पाणी आहे का, पाणी पाणी. त्यानंतर पुढे विजयनगर. आता विजयनगर साम्राज्य कसं उद्याला आलं, भाई या समोर बसा. विजयनगर साम्राज्य कसं उद्याला आलं, तर विजयनगर साम्राज्याचा उदय होत असताना मुहम्मद बिन तुगलकाच्या काळात झाला. आता मुहम्मद बिन तुगलक म्हणजे कोण होतं, ते पाठीमागे आपण लिहिलेलं, अरब गजनी, आपले हे काय, खिलजी घराणं, बरोबर, खिलजी. आणि परत आपण काय लिहिलं होतं, तुगलक वगैरे नाही का. तुगलक घराण्यामध्ये गियासुद्दीन तुगलक संस्थापक होता आणि त्याचा नंतर मुहम्मद बिन तुगलक त्याचा मुलगा होता. आणि मुहम्मद बिन तुगलक आहे का, त्यानं दक्षिण भारतात आक्रमण केलं होतं. कुठं आक्रमण केलं होतं, दक्षिण भारतात. लक्षात ठेवा, देवगिरी तर आहेच, कारण देवगिरीला आपली राजधानी बनवणारा पहिला कार्यकर्ता तोच आहे, नाही का. त्याला वाटलं होतं राजधानी आपली कुठं पाहिजे, मध्यवर्ती भागात पाहिजे, नाही का. म्हणून त्यांना रात्री असंच 8 वाजता आदेश काढला, लक्षात ठेवा, चला देवगिरीला, नाही का. त्यामुळे मग सगळे लोकांना त्यांना कुठं आणलं, देवगिरीला आणलं. आणि देवगिरीला येऊन ते लोक बसत नाहीत तोपर्यंत त्यांना सगळ्याला सांगितलं, नाही नाही, देवगिरी नाही आपली राजधानी, आपली राजधानी कोणती आहे, दिल्ली आहे. लोक येऊन बसत नव्हते तरी परत लगेच आदेश आला रात्री 8 वाजता, आणि लोकांना कुठे घेऊन गेला, दिल्लीला. काही लोक येताना गेले होते, लक्षात ठेवा, काही लोक जाताना गेले होते, त्याला लोक सगळे शिवाय शाप द्यायचे, तो असला कसला राजा, लक्षात ठेवा. म्हणून इतिहासामध्ये एक अपयशी सुलतान म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो सुलतान कोणता आहे,
मोहम्मद बिन तुगलक आहे. आणि तेव्हा त्यानं देवगिरीवर बी आक्रमण केलं होतं, म्हणजे तिथं राजधानी आणलेली. आणि तो पहिल्यांदा म्हणजे दक्षिण भारताकडे पण आलेला. पण जेव्हा तो दक्षिण भारतामध्ये आला तेव्हा त्यानं दोन सेनापती होते, त्या दोन लोकाला उचललं, आपल्या सैन्यात भरती केलं आणि त्यांना उत्तरेला घेऊन गेला. ते दोन लोक म्हणजे कोण माहित आहे का? हरिहर आणि बुक्क, लक्षात ठेवा. आणि या दोन लोकांना तो दिल्लीमध्ये घेऊन गेला, त्यांना आपल्या सैन्यामध्ये भरती केलं आणि त्यांच्याकडे सेनापतीची वगैरे चांगली काय दिली, जबाबदारी दिली. लक्षात ठेवा. ही जबाबदारी दिल्यानंतर काळांतरानं म्हणजे काही काळ लोटल्यानंतर परत दक्षिण भारतात बंड झालं. आणि ते बंड सोडवण्यासाठी किंवा ते मिटवण्यासाठी त्यांना हरिहर आणि बुक्कला काही सैन्य दिलं आणि त्यांना परत दक्षिण भारतात पाठवलं. जेव्हा हरिहर आणि बुक्क दक्षिण भारतात आले का, तेव्हा त्यांनी दक्षिण भारतात आल्यानंतर शांततेने समुद्रकिनारी फिरून विचारच केला. काय विचार केला? आपण एवढे तुल्यबळ असताना, आपण एवढं ग्रेट असताना, सम्राट असताना किंवा आपली शक्तिशाली असताना आपण त्याचं वर्चस्व का मानतोय? आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आपण आपलं स्वतःच काय उभा करूया, साम्राज्य. आणि त्याच्यामधून जन्म झाला कुणाचा? 1336 ला. कधी जन्म झाला? 1336 ला. तर त्या विजयनगर साम्राज्यावर कंटिन्यू परीक्षेला क्वेश्चन असतो. या वर्षी सुद्धा आयोगाचा क्वेश्चन होता, लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं, त्या विजयनगर साम्राज्यामध्ये 4 घराण्यांनी राज्य केलं. पहिलं संगम, दुसरं सालू, तिसरं तुलवा आणि चौथं आर्वेडू. किती घराण्यांनी राज्य केलं? 4. आणि ह्या 4 घराण्यामध्ये सगळ्यात भारी घराणं किंवा राजा तुलवा घराण्यामधला आहे, त्याचं नाव आहे कृष्णदेवराय. आणि या वर्षी आयोगाने प्रश्न विचारला होता, कृष्णदेवराय बद्दल खालील विधानाचा विचार करून योग्य विधान ओळखा. आयोगाने विचारलं होतं, कृष्णदेवराय हा सालू घराण्यातला राजा होता, पण तो सालू मधला आहे का? कुठल्या घराण्यातला आहे? तालू. ते वाक्य तुलवा, ते आयोगाचं वाक्य चुकीचं होतं. बरं, हा क्वेश्चन पण नवीन नव्हता, हा क्वेश्चन आयोगाचा पाठीमागचाच काय होता, जे की परत रिपीट झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल प्रश्न आलेला 4 वाक्य, त्या तीन बरोबर होते आणि एक चुकीचं वाक्य होतं. पण हे 4 घराणे संगम, सालू, तुलवा, आर्वेडू. आणि सगळ्यात घराणं तुलवा बेस्ट आहे, कारण का? त्या घराण्यातला कृष्णदेवराय महत्वाचा आहे. संगम हे हरिहर आणि बुक्कच्या वडिलाचं नाव आहे, म्हणून त्याला त्यांनी संगम नाव दिलं. हरिहर आणि बुक्क यांच्यावर प्रश्न विचारतात. हम्पी राजधानी होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं, राक्षस तंगडीची एक लढाई झाली होती. त्या लढाईमध्ये ह्या विजयनगर साम्राज्याचा काय झाला होता? शेवट झाला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे विजयनगर साम्राज्य पुढे संपलं होतं. त्यातून मैसूर, मद्रास यासारखे प्रांत पुढच्या काळात तयार झाले. ठीक आहे. त्यामुळे हे विजयनगर साम्राज्य महत्वाचं, जे मध्ययुगीन भारतामध्ये येतात. त्यानंतर पुढे बहामनी साम्राज्य. विजयनगर साम्राज्याच्या उत्तरेला जे साम्राज्य आहे ते साम्राज्य कोणतं आहे? आणि त्याची स्थापना झाली होती हसन गंगूनं केली होती, लक्षात ठेवा. मग त्या बहामनी साम्राज्यामध्ये 2 राजे महत्वाचे आहेत. एक फिरोजशाह बहामनी, जो की एक महत्वाचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा एक होता ज्याला राजदंडाची शिक्षा झाली होती. आणि त्याच्यानंतर बहामनी साम्राज्य पुढे 5 शाह्यामध्ये विभागले गेलं. त्या 5 शाह्या कोणत्या होत्या? पहिलं आदिलशाही, नंतर निजामशाही, त्यानंतर कुतुबशाही, त्यानंतर बरीदशाही आणि त्यानंतर इमादशाही. आणि या 5 शाह्या कालांतराने मुघल सत्तेमध्ये विभागल्या गेल्या, मुघल सत्तेमध्ये पुढे आल्या होत्या. बहामनी साम्राज्य, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि निजामशाही. ते संगम घराणं वगैरे सुद्धा आहे बरं का, पण ते तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये आहे, सगळ्या शेवटी येते. मग ते इथं उल्लेख केला नाही, पण आहे ते संगम घराणं. त्यातलं मग सभा वगैरे, संगम सभा झाल्या होत्या 3. तर हा सगळा भाग आपला कुठला? मध्ययुगीन भारताचा इतिहास. आणि त्याच्यामधून मग मध्ययुगीन भारताचा इतिहास काय करायचं आपलं, करून जायचं, लक्षात ठेवा. एवढे 5 टॉपिक आहेत, त्या 5 टॉपिकवर प्रश्न विचारतात. दिल्ली सुलतानशाहीवर प्रश्न आलेत, मुघल सत्तेवर प्रश्न असतात, विजयनगर साम्राज्यावर प्रश्न असतात. ठीक आहे. आता हा प्रश्न तुम्हाला 2025 चे दिले, लक्षात ठेवा हे. ठीक आहे. मुघलकालीन न्याय व्यवस्थेमध्ये, आता हा प्रश्न जो आहे का, हा मुघल सत्तेवरचा प्रश्न आहे. मुघल सत्ता बघताना ते प्रकार आहेत. हे आपल्या काही नोट्स मध्ये नव्हता हा क्वेश्चन, पण मुघलकालीन न्याय व्यवस्थेमध्ये शिक्षा आणि शिक्षेचं स्वरूप कसं होतं त्याच्याबद्दल जोडायला वाला प्रश्न होता. हा क्वेश्चन या वर्षीचा आहे. हा एक वेगळा क्वेश्चन आलेला, जे की कुठं नव्हता, आपल्या सोर्स नव्हता. हा क्वेश्चन राज्यसेवा पूर्व परीक्षेचा आहे.
मुघल बादशाह म्हणजे प्रश्न आलाय मुघल सत्तेवर, ते पण विचारलाय कोणावर? अकबर. आणि अकबरावर विचारलेला क्वेश्चन काय होता? खान खान ही पदवी त्यानं कोणाला दिली होती? तर अब्दुल रहीम याला दिलेला, अब्दुल रहीमला दिलेला. हा प्रश्न आता अकबरावर होता. नाही आता हा क्वेश्चन तुमचं दिल्ली सुलतानशाहीवरचा आहे. कोणता? दिवाणी आमिर ए कोई डिपार्टमेंट होतं. कोणी चालू केलं होतं? मोहम्मद बिन तुगलक. पुढील राजे आणि त्यांचे राजघराणे प्रादेशिक लेवलचा क्वेश्चन आहे. कोण कुठं राज्य करतं यांच्या जोड्या लावा, असा क्वेश्चन होता एक. त्यानंतर खालीलपैकी कृष्णदेवराय हा, आता बघा कृष्णदेवराय संगम घराण्यातला होता का? नाही. तो कुठल्या घराण्यातला आहे? हा, अ ब क हे तिन्ही पण त्याच्या बरोबर आहेत. आणि हा ब क जे स्टेटमेंट आहेत का त्या अगोदर आयोगाचा PYQ आहे. त्यामुळे तो एक क्वेश्चन होता. म्हणजे असे क्वेश्चन येतात. एवढेच क्वेश्चन होते मध्ययुगीनवर, 4-5 क्वेश्चन होते, तर त्याच्यामधून तेवढे आलेले. त्यानंतर पुढचा भाग आपला आधुनिक भारत. स्टार करून ठेवा. आधुनिक भारत करायचा आहे तर आपल्याला कोणता भाग करून जायला पाहिजे? त्याच्यामध्ये मग हे टॉपिक तुम्हाला इथं दिलेत. मग त्याच्यामध्ये युरोपियन लोकांचं आगमन, फोटो काढून घ्या किंवा लिहून घ्या. युरोपियन लोकांचं आगमन, ठीक आहे. मग हे आधुनिक भारत आणि त्याला सोबत जोडलाय कुठला इतिहास? महाराष्ट्राचा. एवढे टॉपिक कव्हर करायचे, त्याच्यामधून परीक्षेला क्वेश्चन बनतात. पहिलं युरोपियन लोकांचं आगमन, त्यानंतर कायदे, त्यानंतर जमीन महसूल, त्यानंतर ब्रिटिश शिक्षण, सामाजिक धार्मिक सुधारणा, वर्तमानपत्र, उठाव, संघटना, काँग्रेस, त्यानंतर महात्मा गांधी आणि लोक चळवळी, 1927 ते 47 मधली राष्ट्रीय चळवळ, मुस्लिम लीग, कामगार चळवळ, क्रांतिकारी, संयुक्त महाराष्ट्र आणि ब्राह्मणेतर. परीक्षेला क्वेश्चन विचारतात. आता युरोपियन लोकांचं आगमन याच्यावर प्रश्न कसे असतात? प्रश्न विचारताना कोण कोण भारतामध्ये लोक आले? पोर्तुगीज, डच, इंग्रज, डेन, फ्रेंच, स्वीडिश या लोकांनी भारतात आल्यानंतर आपल्या काय स्थापन केल्या? वखारी. त्या वखारीचा काय लावा? क्रम लावा. अशा आयोगाचे क्वेश्चन आहेत. आता इंग्रजांच्या वखारी राज्यसेवा पूर्वचा क्वेश्चन आहे. आयोगानं क्रम लावा विचारलं होतं. सुरत पहिल्यांदा माहित असतं, पण आयोग मसुलीपट्टणम देतं पहिलं, तर तिथून सुरुवात होते, लक्षात ठेवा. नंतर परीक्षेला असा पण क्वेश्चन आलाय 1619 पर्यंत इंग्रजांनी कोणकोणत्या ठिकाणी वखारी बांधल्या. मग ते इसवी सन पण आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यांच्यावर प्रश्न विचारतात, त्यामुळे ही माहिती इथून कव्हर होते, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा कायदे. कायदे कोणते? 1773 पासून 1900 कधीपर्यंत? 47. आता 1909चा कायदा होता तो मोर्ले मिंटो, त्याच्यावर राज्यसेवा 2025 ला क्वेश्चन होता. पुढे आहे म्हणजे कायदे एक तरी प्रश्न असतो, लक्षात ठेवा. मग कोणकोणते कायदे येतात? 1773चा कायदा, 1781चा कायदा, 1784चा पीट सिंड ऍक्ट, त्यानंतर 1793चा कायदा, त्यानंतर 1786चा कायदा, नंतर 1793चा कायदा, त्यानंतर 1813चा, 1833चा आणि सोबत 1853चा, त्यानंतर 1858चा कायदा, त्यानंतर 1861चा कायदा, त्यानंतर 1892चा कायदा, त्यानंतर 1909चा, 1919चा, 1935चा आणि ज्यानं स्वातंत्र्य भेटलं तो कायदा 1947चा. आणि आता प्रश्न होता 1909चा कायदा मोर्ले मिंटो, नाही का? कंटिन्यू प्रश्न येतात, लक्षात ठेवा. 1773 पासून 1947 पर्यंतचे सगळे कायदे करायचे. ते कायदे करताना काय विचारतात? त्या कायद्यातली शिफारशी सांगा. एकदम साधी सोपी प्रश्न असतात, त्यात काय तुम्हाला जास्त अवघड मध्ये जात नाही आयोग, ठीक आहे. त्यामुळे त्या शिफारशी त्या कायदे बघतानाच होतात, तिथून त्या गोष्टी कव्हर होतात. त्यानंतर जमीन महसूल सुधारणा. आता जमीन महसूल सुधारणावर पण परीक्षेला क्वेश्चन राज्यसेवेला आलेले, साधे सोपे प्रश्न आहेत. जमीन महसूल सुधारणा करताना 4 जमीन महसूल सुधारणा आहेत. पहिलं वॉरन हेस्टिंगचे जमीन महसूल सुधारणा, दुसरं कॉर्नवॉलिस, तिसरं थॉमस मनरो आणि चौथं मार्टिन बर्ड. किती? 4च लोक आहेत. 4च लोकांच्या डेव्हलपमेंट आहे जमीन महसूल बद्दल, नाही का? तर वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, थॉमस मनरो आणि मार्टिन बर्ड हे करताना महाराष्ट्रातले जमीन महसूल सुधारणा करायचे, कारण का महाराष्ट्रामध्ये रहितवारी पद्धत होती. मग रहितवारी पद्धतीबद्दल इंग्रजांचं काय प्रयोजन होतं त्याच्याबद्दल विचारतात. त्यामुळे जमीन महसूल सुधारणा आणि त्याचा असलेला त्यातलं वैशिष्ट्य वगैरे किंवा स्ट्रक्चर विचारतात. मग ती सगळी माहिती आपल्याला 4 ह्याच्यामधून कव्हर होते. वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, थॉमस मनरो, मार्टिन बर्ड
4 पद्धती सोडून 5वी कुठली पद्धत नाहीये. त्यामुळे प्रश्न यायचा असेल ना, या 4 पद्धतीवरच क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर ब्रिटिशकालीन एज्युकेशन सिस्टीम. आता एज्युकेशन सिस्टीम मध्ये तुम्हाला काय विचारतात, इंग्रजांनी शिक्षणासाठी नेमलेले वेगवेगळे काय सांगा, आयोग सांगा, आणि इंग्रजांनी शिक्षणासाठी नेमलेल्या वेगवेगळ्या काय सांगा, समित्या सांगा. मग 1854चा पहिला आयोग होता, ज्याला तुम्ही भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं बोलतात. चार्ल्स वूड पासून जी सुरुवात आहे ते राधाकृष्णन प्लॅन. मग राधाकृष्णनच्या पण पुढचा जो भाग आहे का 1900 कधीपर्यंत, आपलं 2000 आता 25-26 पर्यंत, त्याचा पण भाग पुढचा आयोग तुम्हाला राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारतात. आता एक क्वेश्चन काय आला होता, राधाकृष्णन कमिशन, मुदलियार आयोग, NCERT ची स्थापना आणि कोठारी कमिशन यांचं इसवी सन आणि आयोग यांच्या काय लावा, जोड्या लावा. नंतर एक क्वेश्चन काय होता, 1957 ला केंद्र सरकारनं स्त्री शिक्षण विषयक समिती नेमली, त्याचे अध्यक्ष कोण होते, दुर्गाबाई देशमुख. तो प्रश्न आयोगाचा. नंतर आता गेल्या वर्षी प्रश्न काय होता राज्यसेवेला, कोठारी कमिशनच्या 3 शिफारशी बरोबर विधान ओळखा. GDPच्या 6% वाटा सांगितला, आयोगानं 10% दिला, ते वाक्य चुकीचं होतं. म्हणजे कोठारी कमिशनच्या शिफारशी विचारल्या. म्हणजे परीक्षेला एक तरी क्वेश्चन असतोच एज्युकेशनवर. तर एज्युकेशन सिस्टीम व्यवस्थित करून जाताना तुम्हाला वेगवेगळे काय माहिती पाहिजे, आयोग, तुम्हाला वेगवेगळ्या काय माहिती पाहिजे, समित्या, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. आणि मग ते बघताना आपलं तिथं आपण बघू, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. आता सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये 4 महत्वाचे धर्म सुधारणा चळवळी आहेत. पहिला हिंदू, दुसरा मुस्लिम, तिसरा शीख, चौथा पारसी. किती आहेत, 4. आणि 4 मध्ये मग हिंदू, मुस्लिम, शीख आणि पारसी, त्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. मग हिंदू धर्म सुधारणा चळवळी जास्त विचारतात आणि त्याचा पण महाराष्ट्रासोबत असलेला संबंध. मग त्याच्यामध्ये 3च महत्वाचे आहेत, आर्य सत्यशोधक प्रार्थना. का त्यांचा संबंध कोणासोबत आहे, महाराष्ट्रासोबत आहे. ठीक आहे. म्हणून हिंदू धर्म सुधारणा चळवळी व्यवस्थित करून जायचं. त्याला सोबत असलेले मुस्लिम पण विचारतात, तिथं पण आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा टॉपिक आहे वर्तमानपत्र. आता वर्तमानपत्रावर सिंपल क्वेश्चन असतो, कोणता, 4 वर्तमानपत्र, पुढे 4 संस्थापक, यांच्या काय लावा, जोड्या लावा. म्हणजे त्या जोड्यामधलं एक जरी आपल्याला माहित असेल का, तर बाकीच्या जोड्या काय होतात, लागून जातात. त्यात काही जास्त अवघड विचारत नाही. तर वर्तमानपत्रामध्ये आपण सगळं राष्ट्रीय चळवळ बघताना आपल्याला वर्तमानपत्र भेटतात, ते सगळे वर्तमानपत्र तिथे तुम्हाला होतील, लक्षात ठेवा. फॅक्च्युअल भाग आहे. त्यानंतर उठाव. आता उठावामध्ये सगळ्यात महत्वाचं प्रश्न विचारताना, उठावावर प्रश्न विचारताना सगळ्यात महत्वाचं 3 उठाव महत्वाचे आहेत. 1 आदिवासी उठाव, त्यानंतर 1857चा उठाव. प्रश्न आला होता 1857 उठाव कानपूरला नेतृत्व कोण करतं, नानासाहेब पेशवे. पण पहिला ऑप्शन आयोगानं मुद्दाम तात्या टोपे दिला. आपल्या पोरांना माहिती आहे तात्या टोपे तिथं होते, पोरं लिहून आले तात्या टोपे, पण उत्तर काय होतं, नानासाहेब. ठीक आहे, हा क्वेश्चन. नंतर खानदेशमध्ये 57 ला कोणी उठाव केला, कर्जार सिंग, भागोजी नाईक, हे आयोगाचे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. 1857 उठाव. आणि त्यानंतर मग झाला होता कोणता उठाव, शेतकरी उठाव. उठाव करत असताना 3 टॉपिक येतात उठावामध्ये, आदिवासी उठाव, शेतकरी उठाव आणि 1857 उठाव. काय विचारतात, उठावाचं नाव आणि उठावाचा नेता. ह्याच्या पलीकडे क्वेश्चन जात नाही. त्यामुळे नेतृत्व हे तुम्हाला तिथं माहिती असायला पाहिजे. त्यानंतर संघटना. आता संघटनेवर पण परीक्षेला क्वेश्चन असतो. संघटना 4 आहेत, ज्याला तुम्ही प्रादेशिक संघटना असं म्हणता. बंगाल प्रांतातल्या संघटना, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं बॉम्बे प्रांतातल्या संघटना, मद्रास प्रांतातल्या संघटना आणि सगळ्यात महत्वाचं इंग्लंड मधल्या संघटना. प्रश्न काय असतो, संघटनेवर क्रम लावा. 2023 चा क्वेश्चन होता राज्यसेवेला. 4 संघटना दिल्या होत्या आणि त्या 4 संघटनेचं काय विचारलं होतं, क्रम लावा. एकदम साधं सोपं विचारतात. त्यामुळे क्रम लावा. तर मग संघटनेची इसवी सन माहिती पाहिजे आपल्याला, त्याशिवाय क्रम लावता येत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर संघटना टॉपिक करायचा. त्यानंतर मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आता काँग्रेस बघताना काय, मवाळ आणि जहाल गट आहे, सोबत सगळे काँग्रेसचे काय बघून जायचं, अधिवेशन. त्या अधिवेशनावर परीक्षेला क्वेश्चन असतो. काँग्रेसची स्थापना कशी झाली त्याच्यावर एक प्रश्न विचारतात राज्यसेवेला. स्थापना, ॲलन ह्यूमचा काय विचार होता स्थापनेबद्दल, तिथे पण प्रश्न आला होता. पण आयोगाच्या ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन सारखे झाले, म्हणून 2023चा का 22चा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केला. 22ला होता बहुतेक. स्थापनेबद्दल क्वेश्चन होता, सुरक्षा झडप सिद्धांत नाही का ते, सेफ्टी वॉल्व थिअरी, तिथे प्रश्न विचारतात. सोबत 2 गट महत्वाचे आहेत, मवाळ आणि जहाल. त्यानंतर महात्मा गांधी आणि महात्मा गांधी यांच्या चळवळी. मग सुरुवातीचा काळ आहे हा 1917 ते 1922. मग महात्मा गांधी आणि त्यांच्या लोकचळवळीचा अभ्यास करताना कंटिन्यू प्रश्न आला. आता राज्यसेवेला प्रश्न होता कोणता, महात्मा गांधीजींचा अहमदाबाद गिरणी कामगार लढाई. त्या गिरणी कामगार लढ्यामध्ये त्यांच्यासोबत कोणत्या महिला होत्या, अनुसूयाबेन साराभाई, हा प्रश्न होता.
ठीक आहे. महात्मा गांधीजींच्या चळवळीवर सारखं म्हणजे कंटिन्यू प्रश्न असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे सुरुवातीच्या लोक चळवळी 17 ते 22 मधल्या आहेत. मग त्याच्यामध्ये 5 मुवमेंट आहेत त्यांच्या. पहिलं चंपारण्य, दुसरं अहमदाबाद, तिसरं खेडा, चौथं रौलट, पाचवं खिलाफत आणि 6वं असहकार. या 6 सुधारणा चळवळी आणि महात्मा गांधी यांच्यावर प्रश्न विचारतात. त्यानंतर 1927 ते 1947 हा 20 वर्षाचा स्वातंत्र्य लढा शेवटचा, नाही का. तर त्याच्यावर सिंपल क्वेश्चन असतो राज्यसभेला, त्यांचा काय लावा, क्रम लावा. 2023 ला प्रश्न होता, 2024 ला पण 2 प्रश्न होते या टप्प्यावर. नेहरू रिपोर्ट मध्ये आपण कोणतं ध्येय सांगितलं, वसाहतीचं स्वराज्य. आणि धारासनामध्ये कोणत्या महिला होत्या, सरोजिनी नायडू. तो प्रश्न राज्यसभेला 2 प्रश्न होते इथं 2024 ला. म्हणजे असे क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. आणि जास्तीत जास्त प्रश्न तर क्रम लावायला आलेत, ठीक आहे. त्यानंतर मुस्लिम लीग, मुस्लिम लीगची स्थापना 1906 पासून स्वतंत्र पाकिस्तान होईपर्यंतचा विषय 1947 पर्यंत त्यांचं राजकारण विचारतात. मग 1906 पासून 1947 पर्यंतचा भाग आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचा आहे. त्यानंतर कामगार चळवळ, कामगार चळवळीमध्ये काय विचारतात, कामगार संघटना आणि फॅक्टरी ऍक्ट झाले होते 4, त्या 4 फॅक्टरी ऍक्टची माहिती. आणि फॅक्च्युअल भाग आहे सगळा, कारण कामगार संघटनेमध्ये नाव आणि संघटना, संस्थापक, नाही का, याच्यावर प्रश्न विचारतात, जोड्या लावायला वगैरे. त्यानंतर क्रांतिकारी चळवळ, क्रांतिकारी चळवळीमध्ये पण पॅरलल चाललेली चळवळ राष्ट्रीय चळवळी सोबत. मग क्रांतिकारी चळवळीमध्ये कुठल्या कुठल्या क्रांतिकारी चळवळी विचारतात, भारतातल्या क्रांतिकारी चळवळी, अमेरिकेमधली क्रांतिकारी चळवळ आणि इंग्लंड मधली क्रांतिकारी चळवळ. 3 भाग आहेत, 3 भागातून क्रांतिकारी चालायचं, ठीक आहे. मग या 3 भागावर प्रश्न विचारतात. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कधी पूर्वला प्रश्न नसतो, पण करून जायचा. 1940 पासून ते 1 मे 1960 पर्यंतचा प्रवास आहे. एक भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक प्रांत बनवा, लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ठीक आहे. त्यानंतर ब्राह्मणेतर चळवळ 1917 पासून सुरू झालेली चळवळ 1938 ला थांबते. ब्राह्मणेतर लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय या सगळ्या अधिकारासाठी काम करणारी चळवळ कोणती, ब्राह्मणेतर चळवळ. आणि सगळ्यात शेवटी गव्हर्नर जनरल एक करायचे, जे इथं दिले नाहीत, पण गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यांच्यावर पण एखादा प्रश्न असतो, ठीक आहे. तो भाग आपल्याला आधुनिक भाग बघतो का आपण, तेव्हाच आपल्याला तो भाग पण तिथं काय होतो, कव्हर होतो. म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, त्याला सोबत काय, महाराष्ट्र. आता हे तुम्हाला जोडताना प्रत्येकामध्ये महाराष्ट्र येतं, तिथलं महाराष्ट्र त्या ठिकाणी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ते काय तुम्हाला वेगळं करायची गरज नाही. आधुनिक भारताचा सगळा भाग आहे. ह्याच्या अगोदर एखादी परीक्षा दिली का एमपीएससीची तुम्ही, एक पण नाही दिली परीक्षा, फॉर्म तर भरायचा, देऊन नसतं, कसं परीक्षा असते बघायचे तर ना. होय, आता मेला का 30 मेला, 31 मेला. क्वेश्चन पेपर वगैरे बघा, क्वेश्चन पेपर बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा भाग, हे आता प्रश्न आले तुम्हाला दाखवले बघा. 2025 चा पेपर घेतला होता, कसे प्रश्न आले ते आपल्याला माहित व्हावे. पहिला होता बघा हा 1942 ला, आता 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने टिंब नाकारण्याचा ठराव पारित केला. काय नाकारण्यासाठी, 1942 ला काय होतं, अलीगड योजना होती का, नाही. कर्जन योजना होती का, नाही. लतीफ योजना होती का, नाही. क्रिप्स प्रस्ताव, म्हणजे फक्त माहीत जरी असलं का सिलेबस मध्ये काय आहे तिथं, तरी प्रश्न सुटतो हा. त्यानंतर मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचं समर्थन मिळवण्यासाठी सरकारनं कुठला प्लॅन केला, 1909 चा मोर्ले मिंटो कायदा. त्यानं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिले, लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यामुळे 1 नंबर ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर चित्तरंजन दास यांनी 1917 ला 4 प्रसिद्ध भाषण एकत्र करून कुठलं पुस्तक लिहिलं, इंडिया फॉर इंडियन्स. आता प्रश्न काय विचारतील, इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणाचा होता, स्वामी दयानंद सरस्वती. भारत हा भारतीयांचा आहे हा नारा आहे, पण हे त्यांचं पुस्तक पण आहे, CR दास यांचं. एकदम साधे सोपे क्वेश्चन, हे वर्तमानपत्रामध्ये आहे आपल्या सगळं. त्यानंतर हैदराबाद संस्थाने विलिनीकरण मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे कोण होते, राजेंद्र सिंग. या 11वी स्टेट बोर्ड मधून कव्हर होते. त्यानंतर पंचशील तत्वांचा प्रथम भारत चीन, नाही का, कोण होते, पंतप्रधान, त्यांच्याबद्दल दिले, हा, पंडित नेहरू आणि चौहान. त्यानंतर या समाजात सदस्य होण्यासाठी, आता हा क्वेश्चन कॅन्सल व्हायला पाहिजे, पण हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल केला नाही, कारण त्याचं उत्तर आयोगाने काय दिलंय, प्रार्थना. पण हे परमहंस सभेचं वाक्य आहे, पण परमहंस सभेला रिलेट होणारा समाज आहे कोणता, प्रार्थना, म्हणून ते प्रार्थना उत्तर राहिलं. समाज सुधारक एवढे करावे लागतात.
फोटो काढून ठेवा. समाजसुधारक करून जायचे परीक्षेला, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन असतात. 10 टोटल समाजसुधारक आहेत आणि प्रश्न असतात 3 ते 4. 2-3 प्रश्न येतात. 3-4. 2023 ला 4 क्वेश्चन होते, 2024 ला पण प्रश्न होते. आणि मग समाजसुधारक घटकाचा अभ्यास करताना पॉइंट कुठले करायचे, टू द पॉइंट, हे काय माहिती असायला पाहिजे. प्रश्न कुठल्या मुद्द्याला धरून येतात, त्यांचं काय विचारतात, पूर्ण नाव, जोड्या लावा. प्रश्न विचारतात जन्म, ठिकाण आणि त्यांचं नाव लक्षात ठेवा. त्यानंतर शालेय शिक्षण कुठं झालंय, पदवीला त्यांचा विषय काय होता, काय विषय होता, कुठला विषय शिकवला, हे विचारतात. त्यानंतर प्रभाव त्यांच्यावर कोणत्या व्यक्तीचा होता ते पण विचारतात. नोकरी, सामाजिक कार्य, त्यांच्या संस्था संघटना विचारतात. त्यांनी कुठले पुस्तकं लिहिले विचारतात. वर्तमानपत्र विचारतात. त्यांना कुठले पुरस्कार, पदव्या, मान सन्मान भेटले विचारतात. त्यांचे मतं विचारतात. त्यांचे इतरांनी व्यक्त केलेले मतं विचारतात. म्हणजे असा परीक्षेला क्वेश्चन येतात. समाजसुधारक घटकाचा अभ्यास करताना हे पॉइंट करून जायचं. एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करायचा तर जन्मापासून मृत्यूपर्यंत भाग आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. मग काय क्वेश्चन आले होते, क्वेश्चन दिले तुम्हाला. आता व्यक्तिविशेष आणि समाजसुधारक अशा अर्थाचे क्वेश्चन आहेत. तर हा 25चा क्वेश्चन होता. तर माधवराव कोलटकर कुठले होते, विदर्भातले होते. आता व्यक्तिविशेषवर जातो क्वेश्चन, पण ते समाजसुधारक घटकामध्ये दिलाय, लक्षात ठेवा. दिल्ली दरबारचं वर्णन भारतीय संसद कुणी केलं, तर ते वर्णन ग.वा. जोशींनी केलं होतं. व्यक्तिविशेषवर संघटनामध्ये जातो हा क्वेश्चन. त्यानंतर जातीभेद विवेकसार पुस्तक कोणाचं आहे, तुकाराम तात्या पडवळ, महात्मा फुलेंचे सहकारी होते. विधवा व पण अनाचार पुस्तक कोणाचं आहे, व्यंकटेश रंगो कट्टी, व्यक्तिविशेषवर जातो. समाजसुधारक आणि व्यक्तिविशेष अशा अर्थानं विचारतात. असे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. तर असे क्वेश्चन येतात. आता किती क्वेश्चन होते, 4 क्वेश्चन होते व्यक्तिविशेष आणि